श्री स्वामी समर्थ सर्वांना सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। व्यंग था और उसमें एक बार क्या होता है, तुलसीदास जी से कोई पूछता है कि हनुमान जी तो बहुत बलवान थे, वो रावण के पुत्र का वध कर सकते थे, ठीक है, और वह लंका को जला सकते थे, तो वो वहां से सीता माता को उठाकर क्यों नहीं लेके आए। तो मतलब सब लोग बोलते हैं कि वो सेवकों में बहुत मतलब अग्रगण्य थे ना, सबसे आगे रहते थे, इतने अग्रगण्य होने के बावजूद वो क्यों नहीं लेके आए। तो भगवान की लीला कैसे होती है, सांसारिक लीलाएं, वह भगवान सांसारिक लीलाएं कैसी होती है। तो एक बार तुलसीदास जी से ऐसा कोई पूछते हैं, कोई उनके मतलब आते हैं शिष्य और वो सामने पूछते हैं कि हनुमान जी ने क्यों ऐसा नहीं किया, वो सीता माता को क्यों नहीं उठा के लेके आए। तो तुलसीदास जी इतने सुंदर तुलसीदास जी बोलते हैं कि हनुमान जी सेवकों में अग्रगण्य है, ठीक है, उनको फिर भी उसके बाद भी मतलब भक्ति देखिए, वह क्या बोलते हैं कि सेवकों में अग्रगण्य है वो। और महर्षि कितनी डिग्रियां हैं उनके पास, जैसे हमारे पास अगर हम कहीं जाते तो हमसे पूछते हैं कि आपने क्या किया है, तो आप कौन है, तो आप आपका परिचय कैसे देते कि हाँ मेरा नाम ये है और मैंने ये किया है, ये डिग्री की है, ऐसा कार्य करते वैसा कार्य करते। लेकिन वह बलशाली बलवान हनुमान का उत्तर क्या होता है कि मेरी तो औकात ही यही है कि मैं इनका चेला हूँ। मतलब सोचिए, इतना उनके बाद, मतलब इतनी सारी उनके पास डिग्रियां हैं, अपने पास तो कुछ भी डिग्रियां नहीं है, उनके पास तो क्या क्या डिग्री है ना। उनके ऊपर एक राम रक्षा स्तोत्र का एक दोहा बोल सकते हैं, तो क्या है, मनोज व मारुत तुल्य वेगम, मन की गति से वो चलते हैं, ठीक है, मारुत के तुल्य है वो, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम, बुद्धियों में सर्वश्रेष्ठ है वो, बुद्धि उनके अकॉर्डिंग, उनके मन के अकॉर्डिंग कार्य करते हैं, और मन उनकी गति से, मतलब मन की गति से वो चलते हैं। मन की गति सबसे तेज गति मानी जाती है, तो मन की गति से वो चलते हैं। जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुथ मुख्यम, है ना, जिनको एक, जिनकी वाणी में एक शुद्धता है, और जो वानरों के युद्ध हैं, जो वानरों के मुखिया हैं, फिर भी वो अंत में क्या बोलते हैं, श्री राम दूतम शरणम प्रपद्ये, मैं किसका दूत हूँ, राम जी का दूत हूँ, मैं उस परमात्मा का दूत हूँ। तो कितना अच्छा, मतलब एक वो सिखाते हैं कि हमें हमेशा हमारा सब कुछ कहाँ समर्पण करना चाहिए, हम क्या कर रहे हैं, हमको इसका कभी अहंकार ना हो, कि हमें हमेशा हमारे गुरु चरणों में सर्वस्व समर्पण करना चाहिए। नहीं तो हम क्या बोलते हैं, नहीं हमने हमने तो ये किया है, हमने बहुत मेहनत की तब जाके हमको ये डिग्री मिली है, हमने ऐसा किया तब जाके हमको ये फल मिला है, तब जाके हमारे साथ ऐसा हुआ है। तो ऐसा ना बोलकर हमें हमेशा हम कहाँ बोलना चाहिए, क्या बोलना चाहिए, कि हम किसके दूत हैं, प्रभु के दूत हैं, और हम उनके चरणों में सदा समर्पित हैं, ऐसा हमको बोलना चाहिए। फिर उसके बाद में क्या होता है, ऐसे ही ये कहानी हो जाती है। तो एक बार माता अंजनी पूछती हैं, माता अंजनी बोलती हैं कि आ, हनुमान आप कौन हैं, ऐसा बोलती हैं। तो उन्होंने अपना परिचय कैसा दिया, फिर से उन्होंने खुद ने परिचय दिया, क्या परिचय दिया, जबकि वो क्या है, उन हनुमान जी के पास डिग्रियां देखो, डिग्रियां कितनी कितनी डिग्रियां होती है, शंकर के मानस पुत्र हैं वो, ठीक है, करुणा निधान के दूत हैं वो, पंच तत्वों में से एक तत्व वायु के पुत्र हैं वो, ब्रह्मा जी उनके गुरु हैं, ब्रह्मदेव सर्वश्रेष्ठ गुरु, ठीक है, ब्रह्मा जी उनके गुरु हैं। इंद्र इंद्र ने उनको वरदान दिया है कि वो पानी में कभी डूब नहीं सकते। अग्नि ने उनको वरदान दिया है कि उन्हें कोई जला नहीं सकता।
फिर भी वो क्या बोलते हैं, माता अंजनी जब उन्हें पूछती है कि हनुमान आप कौन है, आप में इतनी शक्तियां कैसे आती है, तो वो क्या क्या उत्तर देते पता है? तो अपने सुंदरकांड में बहुत सुंदर उन्होंने उत्तर दिया है। उत्तर ऐसे दिया है, राम दूत में मातु जानकी, सत्य शपथ करुणा निधान की। ये उत्तर वो माता अंजनी के सामने देकर जब वह लंका में जाते हैं, तो माता सीता के सामने भी यही सेम उत्तर वो माता जानकी को देते हैं। तब वह यह अ, मतलब रचना की चौपाई आती है कि राम दूत में मातु जानकी, सत्य शपथ करुणा निधान की। मतलब मैं राम जी का दूत हूँ माँ जानकी, और मैं सत्य शपथ लेता हूँ। किसकी शपथ लेते हैं वो? करुणा निधान की। शपथ भी लेना है तो किसकी लेना है? करुणा निधान की। और सत्य शपथ बोले तो सत्य का सदैव साथ रखकर। और शपथ उन्होंने कितनी सुंदर ली कि सत्य शपथ करुणा निधान की। मैं कौन हूँ? तो विनम्रता देखिए, मैं किसका दूत हूँ? मैं उस करुणा निधान श्री राम का दूत हूँ, और मैं उन्हीं की कसम खाकर कहता हूँ माँ, मैं उनका दूत हूँ। उसके बाद में अगर हम कहा जाए तो उसमें एक और तथ्य ऐसा आया था कि माता सीता ने ही रावण का वध क्यों नहीं कर दिया? माता सीता तो बहुत मतलब एक आदिशक्ति थी, वो तो महाशक्ति थी, तो उन्होंने उनका वध क्यों नहीं किया? तो देखिए भगवान हमको कितना सुंदर उदाहरण देते हैं जीवन जीने के लिए। वह माता जो पोछा लगाते लगाते शिव धनुष को उल्टे हाथ से उठाकर उसके नीचे झाड़ू लगा देती और पोछा लगा देती, क्या वह माता रावण को नहीं मार सकती थी? लेकिन उन्होंने, जब रावण ने उनको बोला कि मैं तुम्हें उठा कर ले जाने आया हूं, तब माता सीता क्या करती है? एक तिनका रखती है। एक तिनका, जो चटाई पर वह बैठी रहती है ना, वह तिनका वह तोड़ती है, ठीक है। और वो तिनका सामने रखकर बोलती है कि इसको क्रॉस नहीं कर सकता और मूर्ख मुझे उठाने की बात करता है। तब क्या होता है कि चटाई का तिनका जब वो उठाती है, तो वो ऐसे हाथ में रखकर बोलती है रावण को कि तू मुझे नहीं उठा सकता है। तब क्या बोलती है वो? रणधरी ओट कहत वैदेही, सुमर अवधपति परम स्नेही। मतलब उनका ध्यास देखिए, भगवंत का ध्यास क्या होता है, यह इसमें बहुत अच्छे से बताया। जैसे पवन पुत्र हनुमान ने प्रभु का ध्यास, करुणा निधान राम जी का ध्यास करके और अपना एक सर्वस्व परिचय कितना सुंदर उनके चरणों में दिया। तो ऐसे ही माता जानकी बोलती हैं, हाथ में उस तिनके को रख के बोलती हैं कि सुमर अवधपति परम स्नेही। मतलब उस प्रेम से बोलती हैं, प्रेम से अपने अवधपति को बोलती कि अवधपति का नाम सुमर रही है। वो तिनका, तिनका जो होता है ना, तिनके का यूज उन्होंने क्यों किया, ये आज मतलब मुझे कल पता चला ये भी कि उन्होंने तिनके का यूज क्यों किया। इतने दिन से हम रामायण देख रहे थे, लेकिन शायद ये मेरे भी ध्यान में नहीं आया। तिनका, तिनका बोले तो वो भूमि से प्रकट हुआ है, ठीक है। चटाई बनाई तो कूस की चटाई थी, कूस कहाँ से प्रकट होता है? भूमि से। तो तिनका लिया उन्होंने, तिनका बोले तो भूमिज, भूमि से प्रकट हुआ। और माता जानकी कहाँ से प्रकट हुई थी? भूमि से प्रकट हुई थी, इसलिए उनको भूमिजा कहा जाता है। तो माता जानकी ने तिनके को अपना भाई माना। जितना संरक्षण हमारे एक भाई कर सकते हैं, उतना संरक्षण हमारा कोई नहीं कर सकता। तो तिनके को भाई मानकर और माता सीता ने इतना सुंदर बोला कि तृणधरी ओट कहत बेदेही, सुमर अवधपति परम स्नेही। मतलब इस तिनके को उलांग के बता दो तो मैं जान जाऊंगी कि आप रावण हो। फिर उसके बाद में माता जानकी एक और बोलती हैं कि अरे इतना बढ़ चढ़ कर मत बोलो, उस सत्य को तो स्वीकार करो कि अभी थोड़ी देर पहले ही हनुमान आपकी लंका को जला कर गए, और ए मूर्ख तुझे समझ में नहीं आता है? अस मन समझ कहत जान की, खल सुधि नहीं रघु वीर बाण की। मतलब ऐसा मत समझो, जानकी को साधारण मत समझो तुम, और तुम्हें इतनी भी सूझ नहीं है रघुवीर बाण की। रघुवीर का बाण वहां कौन थे? तो वहां स्वयं रघुवीर का बाण बनकर कौन गए थे? पवन पुत्र हनुमान गए थे। और रावण का वध, रावण का वध करने के लिए सब कुछ कर सकते थे, हनुमान भी रावण का वध कर सकते थे, माता सीता भी क्या उन्हें ध्वस्त नहीं कर सकती थी? लेकिन रावण के अंदर का अहंकार और
इन मतलब व्यभिचारी जो व्यवहार था उसको खत्म करने के लिए प्रभु ने और आदिशक्ति ने यह सब लीलाएं रची थी। तो हम समझ सकते हैं कि हमारे साथ जो होता है वह कहीं न कहीं अच्छे के लिए होता है। और हमेशा मतलब अगर हम सत्य की राह पर, प्रभु के स्मरण की राह पर चलते हैं तो अवश्य सत्य की विजय होती है, जैसे राम जी की रावण पर विजय हुई। और हमेशा कभी हमें बढ़ा चढ़ा कर और हमारे पास कितनी भी डिग्रियां क्यों ना हो, हमें हमेशा प्रभु चरणों में समर्पण करते रहना चाहिए। और हमारे जितना भी किया गया कार्य है हमें रोज रात को प्रभु चरणों में अर्पण करके और निद्रा करना चाहिए और प्रभु का नाम स्मरण करना चाहिए। यही एक एग्जाम्पल था कि जैसे हनुमान जी ने राम जी के नाम को, उस नाम से इतना तर गए वो कि आज भी राम से पहले कहा जाता है राम भक्त हनुमान। तो हनुमान का नाम लेने पर जैसे करुणा निधान दौड़ते दौड़ते आते हैं, वैसे हमें भी अ, गुरु नाम स्मरण का इतना अध्यास रखना चाहिए कि हम भी जब कुछ भी काम करें तो हमारा सबसे सबसे पहले और सर्वस्व हमारा गुरु चरणों में अर्पण होना चाहिए। इतना ही बताना चाहूंगी, और कुछ नहीं अच्छे से समझा पाई हो तो की गई सारी सेवा मैं प्रभु चरणों में अर्पण करना चाहूंगी, उसके लिए मुझे क्षमा करना। श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ। दादा श्री स्वामी समर्थ. येतोय आवाज? हो दादा येतोय. हा, ठीक आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज बुधवार आपला हा महाविष्णाचा दिवस या माध्यमातून आपल्या सेवेचं सातत्य, स्वामी सेवा या कशा कराव्यात, त्याचबरोबर आपण त्या सेवेमध्ये सातत्याने कशी प्रगती करावी, या सगळ्या गोष्टींचा आपण या मार्गदर्शन मीटिंग मधून आढावा घेत असतो. या ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सेवा घेतल्या जातात. बऱ्याच अंशी अनेक लोकांना माहित नसेल, अनेकांची प्रश्न आहेत, प्रश्नावरती उत्तर मिळतात आणि त्यामध्ये सेवेचा उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे की जेणेकरून त्या सेवेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना उकल मिळेल, अनेक सेवेकऱ्यांचे बंधू भगिनींचे प्रश्न सुटतील. तर सर्वात प्रथम आपल्या या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त महत्व असेल तर आपल्या देवघराला आहे. आपलं देवघर हे उत्तम असलं पाहिजे, योग्य ते देव आपल्या देवघरात असलं पाहिजे. प्रपंच आहे, संसार आहे, त्या संसारामध्ये ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या गरजेच्या गोष्टी आपल्या देवघरात असल्या पाहिजे. सर्वप्रथम स्वामींचं फोटो आपल्या देवघरात असला पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा फोटो आपल्या घरात असला पाहिजे. स्वामी पूर्ण दत्तावतार होते, त्या माध्यमातून ह्या जीवांचं योगक्षेम सध्या कलियुगात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज घेत आहे. दत्तप्रभूंचे अनेक अवतार आहेत. चौथा अवतार स्वामींचा, प्रथम अवतार श्रीपाद प्रभू, द्वितीय अवतार श्रीपाद प्रभू, तृतीय अवतार श्री नृसिंह सरस्वती,
महाराज आणि स्वामींचा चौथा अवतार. तर ह्या जगताचं कल्याणासाठी स्वामींनी मूळ स्वरूपात अवतार घेतला, म्हणून देवघरात गुरु स्वरूपात स्वामींना आपण ठेवूया. त्यांचा फोटो असलाच पाहिजे देवालयात. नंतर कुलदेवीचे फोटो आपल्या देवघरात असला पाहिजे. कुलदेवी, आता कुलदेवी अनेक प्रकारच्या कुलदेवी आहेत. काही ग्रामदेवता तेच आपले कुलदेवता झालेले आहेत. बऱ्याच वेळ सांगितलं, आता काही नवीन सेवेकरांसाठी मी परत एकदा सांगतो महत्वाची माहिती. कदाचित ही मीटिंग तुम्ही जवळ ठेवावी, अनेकांना ऐकवावी. किती लोक ऍड आहेत मीटिंग मध्ये आज? 520 मला तर फार सांग. हा, 520. बर. तर सगळ्यांना उपयुक्त ही माहिती मिळेल. सगळ्यांनी ही मीटिंग परत परत ऐकावी. जुन्या काळामध्ये दळणवळणाची साधनं फार कमी होती. काही ठिकाणी दुष्काळ पडला तर अनेक समाज, विशिष्ट समाज हा स्थलांतर व्हायचा. स्थलांतर झालेला समाज काही ठिकाणी त्यांना व्यवसायाचं रूपांतर म्हणून काही व्यवसाय मिळत होते. त्या भागामध्ये ते समाज त्या ठिकाणी स्थायी झाले आणि तिथल्या ग्रामदेवता यांनाच कुलदेवता म्हणायला लागले. तर असा बराच घोळ आपल्या समाजात झालेला आहे. त्या माध्यमातून दळणवळणाची साधनं त्या काळी कमी होती, म्हणून मूळ स्थानावर देवीचे आपण मान सन्मान करत नव्हतो. जवळच्याच मावशीला मानून तिचाच पिढ्यानपिढ्या सेवा चालू होती. भाट लोकांचं मार्गदर्शन संपलेलं आहे. शक्यतो भाटच आपल्याला चुकीचं मार्गदर्शन दाखवतात आणि त्या माध्यमातून समाजाचा ऱ्हास होतो. समाज पोखरला जातो, अंधत्वाकडे जातो आणि अधर्माकडे वळतो. म्हणून मूळ शक्तीला, आपली जी मूळ कुलदेवी आहे तिला कधी विसरू नये. तिला विसरलास तर तू सत्यानाश व्हायला काहीच वेळ लागत नाही. आणि आजकालची स्थिती तशीच झालेली आहे. लोक चुकीच्या देवता मानून, कुलदेवता मानून आपण चुकीच्या ठिकाणी जातोय. त्यासाठी या आपल्या त्याच्यावरती आपल्याला स्वप्नात इतरत्र असतं कुठल्या कुठल्या रूपात आपल्या मूळ स्थानी कुलदेवीचा मान सन्मान आपल्याला जाता येतं, त्याची सेवा साधन आपल्याला करता येते. तर मग आपण त्यासाठी महाराष्ट्रातल्या लोकांनी 3.5 शक्तीपीठातल्या 3.5 शक्तीपीठ जे आहेत त्यांच्यातल्याच मूळ कुलदेवीला आपण मानलं पाहिजे. इतरत्र ग्रामदेवतांना मानून आपण त्यांना कुलाचा अधिकार देऊ नये. आणि आपण जे 51 शक्तीपीठ भारतामध्ये आहेत त्यातलं 3.5 शक्तीपीठ हे आपल्या महाराष्ट्रामध्ये असल्या कारणाने आपण 3.5 शक्तीपीठांमधलीच कुलदेवी तिचा मान सन्मान करून यथाशक्ती अलंकारासहित मान सन्मान करावा, अभिषेक करावा आणि तिला आपल्या या कुलाचा भार सोपवावा आणि योग्य गतीला देण्यासाठी प्रार्थना करावी. शक्यतो मुलामुलींचे लग्न करण्याच्या आधी घरामध्ये कुलदेवीचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. म्हणून देवाऱ्यात कुलदेवीचा फोटो असणं गरजेचं आहे. 3.5 शक्तीपीठांपैकी किंवा आपले जर कुठे राजस्थानमध्ये किंवा इतरत्र कुठे त्या ठिकाणी देवी असेल तिचाही फोटो ठेवू शकतात, तिचाही आपण मान सन्मान करू शकतो. पण ती त्या स्वरूपात 3.5 शक्तीपीठामध्ये विराजमान असते. आता 3.5 शक्तीपीठ जर म्हटले, महाकालीच्या स्वरूपामध्ये आई रेणुका माता आहे, महालक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आई कोल्हापूरची माता महालक्ष्मी आहे, महासरस्वतीच्या रूपामध्ये तुळजाभवानी आहे आणि राजराजेश्वरीच्या स्वरूपात सप्तशृंगी माता आहे. तर ह्या 3.5 शक्तीपीठांनाच हे अर्धशक्तीपीठ आहे. 3.5 शक्तीपीठामधलं सप्तशृंगी माता, वणीची सप्तशृंगी माता ही अर्धशक्तीपीठ आहे. तर यांनाच आपण आपल्या कुलदेव्यांपैकी एक देवी मानावी आणि तिचा फोटो आपल्या देवघरात असला पाहिजे. नंतर देवघरात काय असलं पाहिजे तर विघ्नहर्ता, मंगल स्वरूप, मंगलमय असे बाळ,
गणेश देवता म्हणजे गणपतीची मूर्ती, नंतर बाळकृष्णाची मूर्ती जवळ असली पाहिजे. नंतर आपण स्वामींची मूर्ती ठेवूया. अभिषेकासाठी आपल्याला स्वामींचा आशीर्वाद नसतो म्हणून आपण स्वामींची मूर्ती ठेवूया. त्यानंतर 2 देवीच्या मूर्त्या असल्या पाहिजे. त्यानंतर पिंड, कुलदेवीचा टाक एवढंच आपल्या घरात असलं पाहिजे. इतरत्र देवांची गर्दी करू नये. गेले तीर्थस्थानावरती आणले देव टाकले देवर आहेत असं करू नये. सोबत लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण श्रीयंत्र ठेवूया. त्यामध्ये महामृत्युंजय किंवा रुद्रयंत्र जर ठेवलं आरोग्यासाठी उत्तम. 2 देवीच्या मूर्त्या आहेत, त्यात आपण संसारामध्ये आपल्याला अन्नधान्याची खूप गरज आहे. सात्विक अन्न मिळावं यासाठी आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवूया आणि आपल्या संसारामध्ये गरजेपुरता पैसा आपल्याला मिळावा त्यासाठी लक्ष्मीची मूर्ती ठेवूया. तर ह्या 2 देवीच्या मूर्त्या असल्या आणि पिंड असली आणि सगळं जर असलं तेव्हाच आपला देव्हारा पूर्ण होतो, लक्षात घ्या. अदरवाईज आपला देव्हारा पूर्ण होत नाही. देवीच्या मूर्तीपैकी एक जरी मूर्ती आपल्या देवघरात नसली तरी आपल्यात मंगलिक कार्य रुजतात आणि बऱ्याच गोष्टींचा आपलं देव्हारा पूर्ण होत नाही. महादेवाची पिंड घरात नाही, बाकी सगळे तरी देव्हारा पूर्ण होत नाही. बाळकृष्णाची मूर्ती नाही, सगळे तरी आपला देव्हारा पूर्ण होत नाही. दादा आवाज नहीं आ रही है आपकी। दादा आपकी आवाज नहीं आ रही है, लेफ्ट होके फिर ज्वाइन होइए ना। दादा आपकी आवाज नहीं आ रही है, लेफ्ट होके फिर ज्वाइन होइए ना। नेटवर्क आता येतोय आवाज? हाँ अभी आ रहा है दादा। हा. तर ह्या सर्व प्रकारात आपल्या देवघरामध्ये आदिशक्ती स्वरूपात अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी हिचं स्थान असलं पाहिजेच. सोबत कुलदेवीचे टाक देखील असले पाहिजे. तर तेव्हाच आपला देवघर पूर्ण होतो. इतरत्र यंत्र वगैरे ठेवण्याचं आपण देवघरात कृपा करून जास्त गर्दी करू नये. श्रीयंत्र, रुद्रयंत्र किंवा महामृत्युंजय यंत्र आपण ठेवू शकतात. बाकीचे यंत्र ठेवण्याची शक्यतो देवघरात गर्दी करू नये. हाच देवघर तुमचा पूर्णत्वाला गेलेला असतो. तर आपण स्वामींची मूर्ती ठेवावी. विष्णूंचे सर्व अवतार बाळकृष्णाच्या मूर्तीतून आपल्याला त्यांची सेवा घडते, लक्षात घ्या. आणि मंगलिक कार्यासाठी आपण गणपती पूजन करतो. शिवाचे सर्व अवतार यांची सेवा पिंडीतनं होते. शक्यतो पिंड देवारात असले तर शिवाच्या सर्वच अवतारांची सेवा होते. गुरु प्रमुख स्थानी असल्या कारणाने गुरुतत्व विशाल तत्व आहे. त्यांची कृपा झाली तर सहज अनेक देवी देवतांची पितरांची कृपा सहज आपल्यावरती होते. तर सर्वप्रथम सेवेकऱ्यांनी अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या देवारा चेक करावा. मूर्त्या कशा असाव्यात? त्यांचे आसन पोकळ नको, हलणारे नको. मूर्त्या तुटलेल्या, छिद्र पडलेल्या ठेवू नयेत. पंचधातूच्या चांगल्या भरीव 3 इंचापर्यंत अशा मूर्त्या आपण ठेवाव्यात. या मूर्त्या 3 इंचापर्यंतच असाव्यात. घरातील कर्ता पुरुष त्याच्या करंगे एवढी ही मूर्ती असावी. मूर्तीचं आसन, मागचं आसन जास्त उंच असू नये. 3-3.5 इंचापर्यंतच मूर्ती घरात ठेवावी. इतरत्र कुठल्याही मूर्त्या घरात, देव्हाऱ्यात, शोकेसमध्ये 3 इंचापेक्षा मोठ्या मूर्त्या देवांच्या कुठल्याच ठेवू नये. अडचणींचा सामना करावा लागेल. आर्थिक चटके बसतील. कुठल्याच मूर्त्या देवी देवतांच्या 3 इंचापेक्षा मोठ्या मग कुठल्याच धातूच्या घरात ठेवू नये. याचा परिणाम आपल्याला कालांतराने भोगावा लागतो. पूजेसाठी देव योग्य तेच पूजावेत. शो मध्ये देवांना ठेवू नये, त्यांचा शो करू नये. ते पण आपला शो करतात. जर देवघर
तेथील देव चकचक करत असतील तर समजावं तिथले लोक चकचक करतायत आणि देवालयातील जे मूर्ती आहेत त्यांचे जर असणं पोकळ मूर्त्या बनलेल्या तसे देव तसे लोक असतात घरातील तसे आजार असतात. म्हणून आपल्या मूर्त्या या सगळ्या व्यवस्थित असल्या पाहिजे आणि भरीव असल्या पाहिजे. त्यांचे वार बघून आपण अभिषेक केले पाहिजे. योग्य ते वेळ येऊन आपण त्याच्यावर सेवा साधना केल्या पाहिजेत. आपल्या घरातलं ऊर्जा स्थान जर बळकट असेल तर निश्चितच तुमचे प्रश्न तात्काळ सुटतात. कोणत्या ब्राह्मणाकडे, कोणाकडे, कोणत्या गुरुकडे, कोणतं बुवाबाजी, तंत्र, मंत्र, यंत्र इकडे जाण्याची गरज पडत नाही. आम्ही तुम्हाला जर बसल्याच भक्ती शिकवायला आलेलो आहे आणि परम सौभाग्य तुमचं आहे. या ठिकाणी हिंदू सनातन संस्कृतीचं महत्व तुम्हाला सांगितलं जातं. घर बसल्या सेवा सांगितल्या जातात विनामूल्य, कुठल्याही प्रकारचं मूल्य न घेता. तर देवघर झालं आणि कुलदेवी बद्दल मगाशी मी सांगितलं की आपली 3.5 शक्तिपीठांमधलीच कुलदेवी असावी. तिचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आपला विशेष असं उद्धार घराण्याचा होऊ शकत नाही, कुळाचा होऊ शकत नाही. ज्या कुलाची जननी तिलाच नमावं. मावशीला नंगत राहायची मावशी आई कोपते आणि ती आपल्याला तिचं कोपणं असल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास आपल्याला सहज होतात. म्हणून आपण मुळाला खतपाणी घालावं, मुळाची सेवा करावी, तेव्हा गुरु चटकन येऊन आपला उद्धार करतात. दुसरा विषय फार कठीण पितरांचा आणि या अध्यात्मामध्ये पितरांचा उद्धार झाल्याशिवाय संसारात कुठल्याही प्रकारची आध्यात्मिक प्रगती होत नाही. मग पितरासंबंधित अनेक प्रकारच्या गोष्टी असतात. श्राद्ध आपण जर व्यवस्थित वेळेवरती केलं तर पितरांचा आशीर्वाद मिळतो. लाख कामं सोडून तिला श्राद्ध करावी आणि पितरांचा आशीर्वाद घ्यावा. पित्र जर संतुष्ट झाले तर आपले आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळ्या प्रकारचे आजार 0 मिनिटात जातात. त्यांचं आई वडील जिवंत असताना सेवा करावी आणि ते निधन त्यांचं झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या तिथीला श्राद्ध भोजन त्यांना अवश्य दिलं पाहिजे. कारण पितरांना अधिकार असतो योग्य तिथीला येऊन ते आपल्या घरी आलेले असतात आणि त्यांना अग्नीद्वारे स्वधा म्हणून त्यांना आपण अन्न द्यावं, तेव्हाच ते संतुष्ट होतात. विधिवत आपण श्राद्ध तर्पण वगैरे केले पाहिजे. ज्या घरांमध्ये पितरांचं श्राद्ध होत नाही, मरणानंतरचे संस्कार व्यवस्थित होत झालेले नसतात, काही जे पूर्वज आहेत त्यांच्या वासना घरांमध्ये अडकलेल्या असतात, तर त्या कारणाने अनेक प्रकारचा त्रास प्रचंड पद्धतीने सहन करावा लागतो. आणि पितरांचा त्रास हा 90% घरांमध्ये आहे. त्याच्यामुळे आपण वैयक्तिक सेवा साधना अवश्य केल्या पाहिजे. पितरांचे त्रास सहज नष्ट होत नाहीत. बऱ्याच कालावधीनंतर काही प्रमाणात दोष नष्ट होतात. भगीरथाने सुद्धा आपल्या पितरांच्या उद्धारासाठी गंगा अवतरली. भगवान शिवाला प्रसन्न करून गंगेचं वरदान मागून घेतलं. भगीरथाच्या पहिल्या 2 पिढ्या तपश्चर्येत खपल्या होत्या. तिसरी पिढी म्हणजे भगीरथ आणि त्याच्या तपाने ती गंगा पृथ्वीवरती अवतरली. ती जशी अवतरली तसं तिच्या पितरांचा उद्धार झाला. म्हणून एखादाच कुलदीपक पितरांचा उद्धार करू शकतो असं कोणाचं खायचं काम नाही. त्यासाठी तो जीव एक वेगळ्या पद्धतीने कुलाचा उद्धार करत असतो. बाकीचे अनेक क्षेत्रात प्रगतीशील असतील पण तो धार्मिक जीव तो विशेष भगवंताचा दूत म्हणून त्या कुळाचा उद्धारासाठी आलो असतो. त्यालाच कुलदीपक म्हणतात. बाकीच्या लोकांना कुलदीपक म्हणत नाही. ते कलेक्टरचं काय झाले, आणखी वेगळं काही त्यांनी मिळवलं, त्यांना कुलदीपक म्हणत नाही. ते कुलाचा घात करणारे लोक असतात, जे विज्ञानवादी असतात. त्यापेक्षा अडाणी, ठेंगा, अगदी गाई म्हशी चालणारा तो आलेला जीव तो तर धन्यवाद. पण जे विज्ञानवादी लोक अध्यात्माकडे पाठ फिरवतात आणि त्याकडे बिलकुल लक्ष घालत नाहीत, त्यांना त्या अध्यात्माचं
किळस येते अशा व्यक्तींच्या संपर्कात येणं म्हणजे फार मोठं पाप आहे. तर संघ असा असावा की मनुष्याचा उद्धार व्हावा, अशा संघातच आपला वेळ घालवावा. जे निगुरे आहेत, जे विद्यानवादी आहेत, त्यांच्या चित्राचे ऐकले तर कणभर उभं राहू नये. तिथं आपल्या कित्येक पिढ्यांचा सत्यानाश आहे. एका कुसंगतीने कित्येक पिढ्याची पुण्य वाया जाते, पण एका सत्संगाने कित्येक पिढ्यांचं पाप नष्ट होऊन उद्धार होतो. म्हणून संघ खूप महत्वाचा आहे. जसा अर्जुनाला कृष्णाचा संघ लाभला, जसा हनुमंताला संघ लाभला गुरूंचा, प्रभू रामचंद्रांचा, तशा अनेक उदाहरणं आहेत की साधू संघ घ्यावा, संत संघ घ्यावा, सत्संग घ्यावा. ज्या संघाने आपल्या विचारात चांगलं परिवर्तन होतं असा संघ सोडू नये. ज्या वेळेस आपल्याला अशी दुर्मती आली हा संघ सोडावा. समजायचं आपलं भलं मोठं पाप आपण आपल्या राशीला आले पण बघतोय. ज्या दिवशी तुम्हाला वाटलं ह्या गोष्ट सोडून जावं, समजावं की आपलं भलं मोठं पाप आपल्या समोर उभं आहे, ज्या दिवशी स्वामींचं नाव विसरलो, समजावं की आजचा दिवस फार मोठा आपण पाप केलं. भगवंतापासून जो संघ आपल्याला दूर करत नाही तोच संघ आपण जवळ ठेवावा. जो वारंवार परमेश्वराची आठवण करून देतो, परमेश्वराशी मिलन करून देतो, परमेश्वराजवळ आपल्या घेऊन जातो, असा संघ असणं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्याकडे काही जरी नसलं तरी ते रत्न आहे संघ म्हणजे. असा संघ सोबत कधी सोडू नये. लाख करोड रुपये तुमच्याकडे असेल, ते सुटले, ते चोरीला गेले तरी चालेल, पण सत्संग आयुष्यात न सुटायला नको. तुमचं घर सगळे लुटले तरी चालेल, तुम्ही करोडपती असाल, रोडावरती आला तरी चालेल, पण एक संघ असा व्हावा, नारदासारखा असा व्हावा, तो गुरुतत्वाशी आपलं मिलन करून देईल. अशा संघाला आजीवन सोडू नये. किती कठोर परीक्षा झाल्या तरी तेव्हाच आपला उद्धार होतो, अदरवाईज उद्धार होऊ शकत नाही. तर अशी संत संगत किंवा जी संगत आपल्याला परमेश्वराशी एकरूप करणं शिकवते, अशा संगतीला न सोडणं म्हणजे फार मोठी पुण्य आहे. भक्ती मार्ग हा स्वामींचा आहे. अनेक अडचणी येतील, अनेक परीक्षा घेतल्या जातील. ज्यावेळेस तुम्ही कसोटीला उतरणार, तर इथं कसोटीला सिद्ध आध्यात्मिक कसोटीस पात्र व्हावं लागेल, तेव्हा तुमची कुठेतरी घडण होईल. नाही ते मनाचे विकार फार वाईट असतात. मन अतिशय अहंकारी असतं, गर्विष्ठ असतं, स्तुती केलेली त्याला खूप आवडते, अपमान आवडत नाही. हे सगळे मनाचे विकार आहेत आणि या मनाच्या विकारांमुळे आपण अध्यात्माशी नाळ तोडतो. तर अध्यात्म बघा, समर्थ रामदास यांनी मनाचे श्लोक म्हटले. मनाचे श्लोक, मनावरती केलेले संस्कार ते लहानपणी म्हणून घेतले जात होते. आजकाल ते मनाचे श्लोक कुठे गायब झाले मला माहित नाही. सकाळी उठलं की मोबाईल, रात्री झोपलं की मोबाईल. तर मोबाईलमध्ये लहान मुलं इतके वेड झाली आहेत, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे संस्कार पडत नाही. वस्तुस्थिती आहे आणि हे बदलवणं फार कठीण झालंय. तर आता पालकच 24 तास मोबाईलमध्ये असतात आणि या मोबाईलच्या वातावरणामध्ये आध्यात्मिक संघ कसा मिळावा, म्हणूनच आम्ही हे ऑनलाईनच्या माध्यमातून जो व्यक्ती सतत ज्या गोष्टीशी संगत म्हणजे मोबाईलशी संगत असते, म्हणून मोबाईल थ्रू आम्ही चांगले विचार करण्याचं काम करतोय. त्या माध्यमातून कदाचित तुमचं परिवर्तन होऊ शकतं, तुमचे दुःख दूर होऊ शकतात, कदाचित तुम्ही ध्यानधारणासाठी इंटरेस्ट करू शकतात, ध्यानधारणात प्रगती करू शकतात. तुमच्या अध्यात्माची ओढ झाली, एक स्वामींचा अनुभव तुमच्या परिचयाशी आला, तर तुमच्या आयुष्यात आम्हाला बदल होऊ शकतात. हा कणभरता संघ तुमचं आयुष्याचं परिवर्तन करू शकतो. म्हणून आपण जिथं सत्य आहे, जिथं धर्म आहे, जिथं सत्संग आहेत, या ठिकाणी न बोलवता जावं. निमंत्रणाची गरज नाही, आमंत्रणाची गरज नाही. कुठल्याच गोष्टीची चिंता न करता आपण सहज तो संघ प्राप्त करावा. त्यासाठी वाटेल ते काय करावं. देवघर झालं, कुलदेवी झालं, पितृशास्त्र झालं. आता अनेक विषयांवरती मी चर्चा करणार आहे की स्वामींची आपण कुठल्या कुठल्या सेवा कशा कशावर कराव्यात. अनेक वेळेस रुद्रपाठाबद्दल सांगितलं गेलं. रुद्रपाठ, रुद्र म्हणजे अनेक लोकांना भरपूर काही मोठी गोष्ट वाटते. आता आम्ही गेल्या
2 वर्षापासून ऑनलाईन मध्ये रुद्र सेवा घेतोय. अद्भुत सेवेचे परिणाम लाखो घरापर्यंत पोहोचलेले आहेत. रुद्रांचं महात्म्य, रुद्र सेवा कशी करावी, त्या सेवेच्या माध्यमातून लाखो घरांमध्ये दिव्य प्रकाश पडलाय. खूप अनुभूती मिळालेली आहे. हजारो कुटुंबांनी नॉनव्हेज केवळ रुद्रच्या सेवेने सुटलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, त्यात ख्रिश्चन लोक आहेत आमच्याकडे, मुस्लिम लोक आहेत आमच्याकडे, जैन लोक आहेत. जैन लोक तुम्हाला स्पॉन्सर करतच नाहीत. आमच्याकडे जय भीम लोक आहेत. आमच्याकडे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत की त्यांचा आहार हा शुद्ध शाकाहार झाला रुद्राच्या सेवेने. अनेकांच्या घरातली व्यसनं तात्काळ सुटले. प्रमुख व्यसन दारू, पत्ते, जुगार, बाहेरचे लफडे. माझ्या वडील आमच्याकडे प्रश्न टाकतात, दादा मुलाचं असं असं आहे, दादा मुलीचं असं असं आहे, काय करावं? तर त्यावरती या सेवा सांगितल्या जातात. पितरांचा त्रास असतो म्हणून नारायण नागली विषय सांगितले जाते. नारायण नागली विधी सांगितल्या आणि स्किन मॅचला प्रमोडून जातं. जे काही चुकीच्या दिशा आहेत ते तात्काळ मिटतात आणि पितरांचं एक आशीर्वाद मिळाल्यानंतर त्या जीवाला योग्य तो मार्ग दाखवला जातो. म्हणजे तोच पितरांचा आशीर्वाद असतो. म्हणून या सेवा तुमच्या पिढ्याचा उद्धार करणार आहेत. रुद्र सेवेचं महत्व प्रचंड आहे. पती पत्नींमध्ये असलेले मतभेद त्याने तात्काळ मिटतात. पितरांचा त्रास कमी होतो. शरीराच्या आरोग्याच्या सर्व प्रकारच्या समस्या रुद्र सेवेने तात्काळ निवारण होतात. अपंगत्व, मतिमंदत्व असेल, मेंदूचे विकार असतील, डोळ्यांचा त्रास असेल, तोतरेपणा असेल, हृदयाचा त्रास असेल, कॅन्सर सारखे आजार असतील, HIV सारखे आजार असतील, कुठलाही आजार, स्किनचे आजार असतील, संधिवात, वात, पित्त, कफ पासून निर्माण झालेले आजार असतील, डायबिटीस आहे, बीपीचे आजार आहेत, वात, पित्त, कफ अनबॅलन्स झाल्यामुळे जे शरीरात प्रश्न नवीन प्रकारचे आजार तयार होतात, ते सर्व प्रकारचे आजार रुद्र तीर्थाने तात्काळ बरे केले जातात. ऍक्सिडेंट झालाय आणि डॉक्टरांनी सांगितलं काही खरं नाहीये आणि कदाचित तुम्ही स्वामींना किंवा देवाची प्रार्थना करा, आमच्या हातून जेवढं होईल तेवढं आम्ही करतो. अशा वेळेस एक रुद्राचा थेंब जिभेवरती किंवा होठावरती जरी ठेवला तर मृत्युंजय देवता प्रकट होते आणि त्याला काळ हरण करू शकत नाही. डॉक्टरांनी जरी तुम्हाला किती लिमिट लावून दिलं असेल तर रुद्रतीर्थ जरी त्या पेशंटच्या अंगावर शिम पडून जरी दिलं तरी संरक्षण मिळतं. काळ येऊन घेऊन जाऊ शकत नाही. हे रुद्र म्हणजे महामृत्युंजय देवता असते, त्यावरती काळावरती विजय मिळवणारे देवता असते. म्हणून आम्ही अशा संकट प्रसंगी तुमच्या घरातलं पाणी घेऊन जाऊ आणि तुम्हाला नाही रुद्र करता येत, त्या आयुष्यात वाचले नाही तो सटकन काही संकट आलं तेव्हा तुम्हाला आमचा नंबर आठवतो आणि श्री गुरुदेव दत्त गुरु पाठवतो आणि तेव्हा आम्ही सांगतोय तुम्हाला त्याच्या आयुष्यात वाचलेलं नाही रुद्र, पण ही ऑडिओ घेऊन जा, ती ऑडिओ तिथं ऐका, तिथलं पाणी तुमच्या ग्रामदेवता किंवा तुमच्या जवळचे जागृत शिव मंदिर असेल त्या मंदिरावर ते तीर्थ त्या कलशामध्ये टाका आणि ते तीर्थ, ते पाणी तीर्थ स्वरूप ते ऑडिओ चालू असताना ते पिंडीवरचं तीर्थ झेला आणि ते साधारण ते जसे 2-4 थेंब जरी ते पिंडीवरचे आपण जर त्या अस्वस्थ असलेल्या रुग्णाला जर दिले तात्काळ 0 मिनिटात रिझल्ट मिळतात. श्रद्धेने केले तर, ते मंदिर जर जागृत असेल तर, सेवा साधना असेल तर, बघा जागृत मंदिरांची किंमत कधी करते. स्वयंभू जर ज्योतिर्लिंग महादेवाची पिंड असते स्वयंभू, तर स्वयंभू पिंडीवरती जर रुद्रपाठ केलेत आणि तीर्थ जर दिलं तर अगदी तात्काळ मरणाग्रस्त झालेल्या व्यक्ती जागेवरून उठतो. त्याची प्रचंड अशी अनुभूती आहे. तर आपण हे सगळं त्याचे अनुभव घ्यावेत म्हणून रुद्रपाठाला प्रचंड महत्व आहे आणि या सेवेच्या माध्यमातून अनेक लाखो जीव वाचलेले आहेत. रुद्राचं महात्म्य जबरदस्त. एकादश रुद्र हे
प्रचंड प्रभावशाली आहे आणि त्या माध्यमातून ह्या सेवा घडल्यानंतर आपल्याला त्याचे अनुभव अनेक सेवेकरांना सांगायचे आणि हे अनेक सेवाकऱ्यांकडून हे रुद्रसेवा करून घ्यायचे, लाखोंकडे जायचे, तेव्हाच आपले प्रश्न सुटेल आणि भगवान शिवशंकराची ही विश्वातली अतिउच्च कोटीची सेवा आहे. लाखो पिंडे, लाखो शिवाची मंदिरे या विश्वात आहेत. शिवाचं महत्व अनेक इतिहास, अनेक धर्मग्रंथांमध्ये आहे. म्हणून अगदी फॉरेनमध्ये सुद्धा शिवाची लाखो मंदिरे आहेत. आपल्याकडे तर आहेच आहे. प्रत्येक गावात शिवमंदिर असतंच आणि त्याचं महात्म्य आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी या रुद्र सेवा, भगवान शंकराचं काळीज आहे रुद्र म्हणजे, ते आपण तात्काळ कराव्यात आणि अनेकांना त्याचे अनुभव यावेत यासाठी आपण त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. दुसऱ्या सेवा आहेत आर्थिक. शारीरिक समस्या फार कठीण असतात, त्याला तात्काळ अनुभव मिळावा म्हणून आम्ही या सेवा सांगतो. दुसरा सेवा आहेत आर्थिक स्वरूपाच्या. त्या सेवा प्रत्येकाला अडचण असतेच, प्रचंड अडचण असते. प्रत्येकाला लक्ष्मी हवीशी वाटते आणि आर्थिक प्रश्न प्रत्येकाचा सुटावा असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून आपण श्रीयंत्रावरची काही सेवा घेतो. त्या सेवा मध्यंतरी आपण श्रीयंत्रावरच्या सेवा चालू केल्या होत्या. शेकडो सेविकऱ्यांना अनुभव आले. त्यांचे जुनाट पैसे ते विसरून गेले होते. 12 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, काही अमुक रक्कम अमुक व्यक्तीला दिली, त्या व्यक्तीचे फोन नंबर बंद, तो गायबच. आणि अशा व्यक्तींना असे भरपूर अनुभव आमच्याकडे आलेले की श्रीयंत्राच्या ऑनलाईन सेवा चालू झाल्यावर त्या व्यक्तींचे पैसे तात्काळ परत आले, बँकेत पैसे टाकले गेले. श्रीयंत्राच्या सेवा चालू राहायच्या आणि बँकेत तिकडे लोकांचे पैसे यायचे. ते कळत नकळत अडकलेला पैसा किंवा कुठेतरी राहिलेला रोखलेला पैसा, ती लक्ष्मी, ती वाट या श्रीयंत्राच्या सेवेने येते. आणि त्या ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही श्रीयंत्राच्या सेवा घेतली. अद्भुत लाभ सेवेकऱ्यांना आलेले. आर्थिक परिस्थिती दुरुस्त झाल्या आहेत. व्यवसायाचे जे प्रश्न होते ते सुटलेत. व्यवसाय चांगले चालायला लागलेत. नोकऱ्यांमध्ये सुद्धा प्रमोशन झालेत, चांगल्या नोकऱ्या मिळाल्यात. तर श्रीयंत्राच्या सेवेने लक्ष्मी स्वतःहून घरी चालत येते आणि ती क्रिएट होते. काहींकडे तर एक टायमाच्या जेवणाची व्यवस्था नसेल, श्रीयंत्राची सेवा केल्यानंतर अगदी निश्चिंत होऊन सुखाची भाकर खाल्ली. त्या श्रीयंत्राच्या सेवेने डोक्यावरती कर्ज राहत नाही, ते कर्ज तात्काळ मिटतं. म्हणून आपण या श्रीयंत्रावरच्या सेवा आम्ही परत एकदा चालू करणार आहोत, या सर्व सेवा. तर त्या सेवेचा लाभ आपण अवश्य घ्यावा. काही स्तोत्र मंत्रांची मध्यंतरी सेवा घेतल्यात. गायत्री सहस्रनाम, ललिता सहस्रनाम स्तोत्र. गायत्री सहस्रनामाचं महात्म्य जबरदस्त आहे. गायत्री जप हा आपल्या प्रारब्धावर देखील मात करतो. म्हणून आपण त्याच्या हवनित्य मागे सेवा घेतली 40 दिवसाच्या. त्याच्या प्रभावाने घरामध्ये एकोपा वाढतो, सात्विकता वाढते, भांडणं कमी होतात, लहान मुलांची बुद्धी तीव्रता प्रखर होते, शैक्षणिक प्रगती होते. ललिता सहस्रनामाच्या स्तोत्राने आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारणा होते, वाईट शक्तींचा त्रास कमी होतो घरामध्ये. ललिता सहस्रनाम स्तोत्र हृदयावरती हात ठेवून जर म्हटलं तर 40 दिवसात जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की बायपास सर्जरी करावी लागेल आणि एक स्वामीने नारळ ठेवून जर ललिता सहस्रनामाची सेवा चालू केली हृदयावरती हात ठेवून, तर 40 दिवसाच्या हार्ट अटॅक सारखे गंभीर आजार तात्काळ निवारण केले जातात. एवढं पॉवरफुल स्तोत्र ललिता सहस्रनामाचं आहे. आणि याचा प्रत्यय आमच्या या माध्यमातून हजारो सेवेकऱ्यांना आलेले आहेत. डोक्याचे विकार, आपण डोक्यावरती जर हात ठेवून ललिता सहस्रनाम जर 40 दिवस म्हटलं, निश्चित तात्काळ आराम मिळतो. डोकेदुखी असेल ती थांबते, मानसिक आजार असेल ते जातात, वाईट शक्तींचा प्रभाव असेल तो कमी होतो, तात्काळ निघून जातो. म्हणून ललिता सहस्रनाम स्तोत्र हे अतिशय पॉवरफुल आहे आणि
इकडे आम्ही बरेच वेळा सांगतो काही ठिकाणी ऑपरेशन असतात ते सक्सेस व्हावं म्हणून आम्ही बाहेर बसून सेवेकरांना सांगतो स्वामींचं स्मरण करून ललिता सहस्रनामाचा पाठ करा. तिकडे ऑपरेशन चालू असतात, साक्षात स्वामी महाराज येऊन ते ऑपरेशन पूर्ण करतात. असे अनेक अनुभव आमच्याकडे आलेले आहेत. ललिता सहस्रनामामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की तात्काळ त्याचे रिझल्ट 0 मिनिटात मिळतात आणि अनुभव आल्यानंतर मग सेविकऱ्यांच्या डोळ्यांना धारा लागतात की स्वामींची प्रचिती येते. तर या सेवा आपला प्राण आहे, साधना आहे. तर या आपण योग्य मार्गदर्शनाखाली जर आपण केल्यात तर निश्चितच आपल्या संकटांवरती मात केली जाते आणि ईश्वरी शक्तीचा आपल्याला अनुभव निश्चितच मिळतो. आणि जर गुरु असते तरच त्या परमेश्वर शक्तीचा आपल्याला सहवास मिळतो. त्याच माध्यमातून आपण स्वामी चरित्र या सेवा चालू केल्या आहेत. श्री स्वामी चरित्र सारांग एवढं जबरदस्त आहे. एकमेव असा स्वामींनी हस्ताक्षर केलेला हा ग्रंथ आहे. महाराजांचे पारायण करण्याचे अनेक ग्रंथ असू शकतील, पण स्वामींनी एकमेव स्वाक्षर केलेला ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचे रोज कोणी पारायण करेल तर स्वामींनी अभिवचन दिलंय की त्या दिवसाचा योगक्षेम मी सांभाळेल. 3 अध्याय 21 अध्यायाची पोथी रोज 3 अध्याय अशा 7 दिवसात ती पोथी पूर्ण होते. आणि स्वामींचा 20 मिनिटं जप किंवा 11 महिने जप 3 अध्याय 11 महिने जप जर केला तर स्वामींची प्रचिती यायला सुरुवात होते, मनातली इच्छा पूर्ण होतात. आणि महाराज त्या दिवसाचा घोर कलियुगातले भूषण महाराज सांभाळतात. महाराजांचं वाक्य येते येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. म्हणून स्वामींच्या सेवा काय करावे तर 3 अध्याय 11 महिने आपण अतिशय प्रेमपूर्वक आदरपूर्वक हे सेवा कराव्या. 20 मिनिटाचा जप स्वामींचा काय पलट करणार असतो. फक्त श्री स्वामी समर्थ मंत्र म्हटला तर आमचा गुरुमंत्र आहे. दत्तप्रभूंची सेवा म्हणून आपण श्रीपाद राजन शरणम प्रपद्ये काही मंत्र म्हणू शकतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र देखील दत्तप्रभूंचा अतिशय पॉवरफुल मंत्र आहे. या मंत्राने देखील आपले बरीच कामं सहज होतात. वाईट शक्तींचा प्रभाव आहे घरांमध्ये करणी असेल, कारण बाधा असेल, गोप्रेत बाधा, पिशाची बाधा, अनेक प्रकारच्या वाईट शक्ती असतात. तर त्यासाठी आपल्या इथून नवनाथ पारायण सांगितलेलं आहे. 7 दिवसाचं किंवा 9 दिवसाचं पारायण जर नवनाथांचं 3 पारायण जर केले तर निश्चित दिव्य प्रचिती आपल्याकडे येते. त्या वाईट शक्तीपासून आपले सुद्धा रक्षण होते. नाथांचं पारायण म्हणजे एक प्रकारे संरक्षण असतात. म्हणून त्या सेवा साधना सांगितल्या जातात. 5वा भेद म्हणून श्री गुरुचरित्र पारायण. गुरुचरित्राचे पारायण जो करतो तो होतो. गुरुचरणांची भक्ती त्याला तात्काळ मिळते. आणि जेव्हा कोणी योग्य मार्गदर्शक गुरु आपल्याकडे नसेल तर त्यावेळेस आपण गुरुचरित्र जर पारायण ग्रंथाचं वाचन केलं, नियम पालन करून 7 दिवसाचं पारायण केलं तर आपल्याला निश्चित फलप्राप्ती मिळते. तर गुरूंचा मार्ग, गुरु शक्ती काय, गुरु तत्व काय या सर्वांचा प्रभाव त्या गुरुचरित्रामध्ये आलेला आहे. आणि त्याचं आपण म्हणून चिंतन केलं तर आपल्याला सहज दत्त महाराज स्वामी महाराज करतील. अजून सेवांमध्ये उत्तम सेवा देवीचे दुर्गा सप्तशीचे पाठ आपण मंगळवार शुक्रवार बघून जर केले, विवाहाच्या अनेक समस्या कुलदेवीचा मान सन्मान करून आपण जर 14 पाठ विवाह मंत्र संपुटीत तर देवीचे पाठ जर केले 14 दिवसात 14 तर आमच्याकडे हजारो उदाहरण आहेत. विवाह जमलेले आहेत ज्यांनी खूप काही केलं आणि त्यांचे प्रश्न सुटले नाहीत, केव्हा 14 दिवसाच्या सेवेने तात्काळ रिझल्ट मिळाले. देवीच्या सेवेने रिझल्ट तात्काळ मिळतात. सोबत आमचा एक पॉवरफुल तोडगा आहे, ग्रामदेवतांचा मान सन्मान. दर अमावस्येला ज्या आपल्या जवळचे शक्तीपीठ आहेत त्यांचा जर आपण मान सन्मान केला त्या त्या देवतांचा आशीर्वाद तात्काळ मिळतो. मग त्या देवता कुठल्या आहेत? आरोग्याची देवता असून म्हटलं तर शंकराच्या पिंडीवरती आपण अभिषेक करावा किंवा त्यांचा मान सन्मान करा. बुद्धीची देवता गणपतीची, तिचा मान सन्मान करा अमावस्येच्या दिवशी.
सकाळी रोज जर 21 वेळेस गणपती अथर्व शीर्षांचा अभिषेक युक्त जर आपण तीर्थ मूर्तीवरचं जर आपल्या घरातल्या मुलांना जर दिलं तर मुलांची प्रगती आहे, शैक्षणिक आणि आध्यात्मिक प्रगती दोघी होतात. जर मुलांना योग्य गतीने वाढवायचं, चांगल्या संस्काराने वाढवायचं असेल तर आईने 121 दिवस तरी गणपतीचा अभिषेक करून ते तीर्थ मुलांना द्यावं आणि याचे रिझल्ट तुम्ही स्वतः पाहावे. 10वी 12वी याच्यानंतरचे सुद्धा त्यांची शैक्षणिक समस्या तात्काळ निवारण होतील आणि जिथे त्यांना 60% पडणार असतील त्या सेवेच्या माध्यमातून 80%, 20% सहज वाढून जातात. का तर ते कॉन्सन्ट्रेशन, ते सेवेच्या माध्यमातून ती बुद्धीची देवता असल्या कारणाने तात्काळ तुम्हाला रिझल्ट देते. आईनेच करू सेवा, वडिलांनीच करायची आणि मुलांना द्यायची असं नाही. वेळात वेळ काढून मुलांना देखील मान सन्मान करावा. नाडीवरती गणपतीचं शिक्षण, गणपती स्तोत्र, गणपती मंत्र, सरस्वती स्तोत्र याचा प्रयोग आपण करावा. तात्काळ रिझल्ट मिळण्यासाठी आम्ही तुळशीचा प्रयोग सांगितलाय. त्याचा प्रभाव जबरदस्त आहे. तुळशीचा प्रयोग रिझल्ट एवढे जबरदस्त आहेत की तुमची उद्यावर एक्झाम आहे, अभ्यास काहीच झाला नाही आणि तुळशीचा प्रयोग केल्यानंतर रिझल्ट खूप चांगले मिळाले. श्रद्धेने साक्षात स्वामींनी पेपर लिहिले. मग आपण अभ्यास करूच नाही आता महाराजांना दाखवायचं, महाराज या पेपर लिहा असं न करता आपण जेवढा अभ्यास केला असेल तेवढ्याला यश देण्याचं काम स्वामी महाराज करतात. तर हे तात्काळ रिझल्ट देणारे आमचे काही प्रयोग आहेत, त्या माध्यमातून लाखो लोक आम्हाला कनेक्ट झाले. एक मारुती रामाचा तोडगा आहे, तो प्रचंड पॉवरफुल आहे. त्या तोडग्याचा विविध पद्धतीने आपण वापर करता येतो. समजा घरातून एखादी व्यक्ती बाहेर निघून गेली रागारागाने, तर मारुती रामाचा तोडगा जर केला, तात्काळ इकडे तोडगा करावा आणि ती व्यक्ती तात्काळ 1-2 तासात घरी येते. थोडा प्रभाव त्या तोडग्यांचा आहे आणि हे तोडगे आम्ही स्वतः बनवलेले आहेत स्वामींच्या आदेशाने आणि त्याचा प्रभाव एवढा जबरदस्त आहे की याचा परिणाम म्हणून आज लाखो लोकांना याची अनुभूती येत आहेत. या देवतांच्या विविध सेवा केल्याने गुरूंच्या कक्षेत राहून देवता सहज प्रसन्न होतात. श्रीपाद चरित्र पारायण, आता गेल्या वेळेस आम्ही पिठापूरला पारायण केलं श्रीपाद चरित्राचं. अद्भुत अनुभव घेऊन आले. गुरुचरित्र पारायणाची जी फलश्रुती सर्वांना मिळते ती श्रीपाद चरित्र पारायण केलेली मिळते. तो पण एक 5वा वेद असा म्हणून ग्रंथ आहे आणि सगळ्यात मोठा, सगळ्यांचा प्रिय, सर्व देवांना प्रिय असलेला भागवत ग्रंथ. या भागवत ग्रंथाचे पारायण केल्याने सर्व देव, गुरुतत्व, कुलदेवी तत्व, पितरांचं तत्व तात्काळ संतुष्ट होतात. एक भागवत केल्याने आयुष्याचं परिवर्तन होतो. तो जीव मोक्षाकडे ओढला जातो. भागवत अगदी मनापासून जर केलं तर 7च दिवसात मोक्ष आहे. अगदी मनापासून कुठल्याही प्रकारची गरज न ठेवता भगवंताची गुणाची ताकद भागवतामध्ये. भागवताचा एक एक ओळ, एक एक शब्द जर आपल्या अंतरंगात जर आपण त्याचा शोधबोध घेतला, 7व्या दिवशी खऱ्या गुरुच्या संपर्कात जर भागवत ऐकलं, 7व्या दिवशी मोक्ष असतो. ते परीक्षित राजाचं झालं तसं आपलं पण होईल. आपण किती भागवत केलं, मोक्ष आपल्या जवळ येतच नाही का चिंतनच नाही. तो रंग चढला पाहिजे भक्तीचा, ते कृष्ण लिलेचा. ज्या दिवशी तो कृष्ण लिलेचा तुमच्या अंतरंगात रंग चढेल, अद्भुत आनंद तुम्हाला प्राप्त होईल. तात्काळ सगळे दोष नष्ट होऊन तुम्ही भगवंताकडे ओढले जाणार. तात्काळ 7व्या दिवशी मोक्ष मिळतो. त्या भागवताच्या पारायणाने अतृप्त वाईट शक्ती आहे. तुम्ही नारायण किती करा, कुठे गेला, काहीही करा तरी फरक पडत नाही. एक भागवत करा, बघा तात्काळ त्या दुरात्म्याला, प्रत्यात्म्याला चटकन अशी योग्य ती गती मिळवली जाते. म्हणून भागवत हे पारायण अतिशय महत्वाचं. या सेवा साधना आपण करत असताना जर आपण गुरूंसोबत या सेवा, त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली जर या सेवा केल्या तर त्याचे रिझल्ट हे जबरदस्त असतात. आपण सर्वांनी या सर्व सेवांचा अनुभव घ्यावा. आयुष्यात आल्यानंतर 6 लक्ष तरी गायत्री जप करावा. एकदा तरी कुटुंबाने 12 लक्ष तरी श्री स्वामी समर्थांचा जप करावा. किती मोठी समस्या, किती मोठी संकट असेल, सामूहिक कुटुंबाने एकत्र जप जर केला, वर्षभरात करा, 6 महिन्यात करा, 6 लक्ष जप गायत्रीचा आणि 12 लक्ष स्वामींचा, तर तात्काळ स्वामींची कृपा होतात. ते कुटुंबाचे कुटुंब स्वामींकडे ओढलं जातं चुंबकासारखं. त्या तत्वाशी, त्या भक्तीशी तुम्ही सर्व एकरूप होतात. तर वैयक्तिक सेवा साधना आपल्या झाल्या पाहिजे. 7 गुरुक्षेत्र झाले पाहिजे.
नवनाथांची पाठ झाली पाहिजे. अशा मोठमोठ्या साधना तुमच्या स्वतःच्या उद्धारासाठी, पितरांच्या उद्धारासाठी, तुमच्या घराण्याच्या उद्धारासाठी स्वामी सेवा सगळ्यांनी मिळून जर केला तर त्या घरांमध्ये सर्व देवांचा निवास असतो. गुरुतत्व अगदी प्रज्वलित असतो. त्या घरातनं जगाचा उद्धार होऊ शकतो. वैयक्तिक भोळ्या बाबड्या सेवेने. त्यासाठी भक्ती असावी, ती ज्ञानयुक्त असावी. ग्रंथ हे आपल्याला ज्ञान देतात, ग्रंथ आपल्याला भगवंत समजून देतात, ग्रंथ आपल्याला संतत्व आपल्या अंतरंगातलं ओळखून देतात. ग्रंथच खरे गुरु. ग्रंथातूनच आपल्याला स्वामी कळतात. तर आपण या सर्व गोष्टींचा घर बसल्यास आपण अभ्यास करावा, मनन चिंतन करावं, स्वतःमध्ये प्रचंड आमूलाग्र बदल आणण्याचा प्रयत्न करावा. ते वास्तव स्वामींचं भक्त. निर्लज्जाची सन्निध गुरु असे जाण निरंतर. म्हणजे काय? स्वामींची सेवा करत असताना कुठल्याही प्रकारची लाज लज्जा ठेवू नये. मंदिरांमध्ये वाटेल ते काही स्वामींच्या सेवेसाठी कामं करायचे. अगदी मंदिर झाडण्यापासून, रांगोळ्या काढण्यापासून तुम्ही लेडीजनेच काढल्या पाहिजे असं नाही. भांडे घासण्यापासून, स्वामींची सेवा करण्यापासून, दरबार पुसण्यापासून, झाडण्यापासून वाटेल ते काही कामं पुरुषांनी करावी, स्त्रियांनी करावी. स्वामी सेवा सुंदर. ज्या सेवेची लाज वाटली ती सेवा आधी करावी. अगदी लोकांच्या चप्पल उचलण्यापासून त्या रॅकमध्ये ठेवण्यापर्यंत अशा जो सेवा करतो तो स्वामींचा खरा सेवक. म्हणून स्वामींद्रे मोठमोठे कलेक्टर येऊ, राष्ट्रपती येऊ, ते सगळे स्वामींचे सेवक म्हणून येतात. त्यांचं जे काही पद आहे ते दरबाराच्या बाहेर ठेवायचं. जो काही तुझा पैसा तो तिकडे ठेवायचा. ती परब्रह्म शक्ती आहे. इथं झुकून यायचं. सगळ्या गोष्टींचं सोडून तुमचं अस्तित्व शून्य असतं महाराजांपुढे. तुम्ही कोण? महाराजांपुढे फाटके तुटके तुम्ही. फार मोठी शक्ती. देव वारंवार नमन करतात त्या शक्तीला. तुम्ही कोण? तुमचं अस्तित्वच काय? तुमचं सगळं तुमच्या आयुष्य खड्ड्यात घालायचं, स्वामींपुढे एकदम झुकून यायचं, स्वामींची सेवा करायची आनंदाने. विश्वातली फार मोठी शक्ती आहे. तात्काळ नाव देता धावणारी शक्ती आहे. आणि ही शक्ती तुमचा या घोर कलियुगामध्ये जे औक्षण घेते, तुमची कुठलीच प्रकारची क्वालिटी नसताना महाराज तुम्हाला स्वीकारतायत. महाराज काही प्रारब्ध पाहत नाही तुमचं, सहज तुम्हाला जवळ घेत आहेत. ही स्वामींची करुणा आहे. आपण पात्रच नाही काय आपण त्यांची सेवा करू शकतो? त्याने एखादी परीक्षा घेतली की आपण शून्यातच निघून जातो. तर या सर्व गोष्टी आपण योग्य मार्गदर्शक तत्वाखाली जर आलात तर सहज स्वामींची आपली भेट होऊ शकते. आपल्या अंतरंगातला स्वामी लांब नाही, आपल्या आतच आहे. ते आपले डोळे मिटण्याच्या आत, आपण आपलं आयुष्य संपण्याच्या आत, श्वास संपण्याच्या आत जर स्वामी समजून घेतले तर कदाचित भवसागर पार होऊ शकतात. 84 लक्ष योनी फार वाईट आहे, प्रचंड वाईट आहे. तुमचं कौतुकच चालत नाही काही. ते शिक्षणाचं असो, ते इतर काही असो, तो फेरा भयंकर वाईट आहे. त्यात एवढी दुःख आहे तेवढी कुठल्याच नाही. 84 लक्ष तुमचे जेवढे जीव तुम्हाला जवळपास दिसतात सगळ्या जीवांमध्ये तुमची फिरणं झालेलं आहे. कीटक असो, मुंग्या असो, पशु असो, पक्षी असो, या विश्वामध्ये विज्ञान सांगेल तेव्हा सांगेल, अध्यात्माने कधी सांगून टाकले 84 लक्ष योने आहेत. आणि तो प्रत्येक जीव फिरतो. एवढ्या वाईट स्थितीतनं बाहेर फक्त सद्गुरूच काढू शकतात, गुरूंची सेवाच करू शकते. म्हणून लाख मोलाचे गुरु जर मिळाले तर लाख मोलाची कामं सोडून त्यांच्या सेवेसाठी हजर राहायचं. आयुष्य किरकोळ आहे, भंगार आहे, ते कधी संपेल भरोसा नाही. त्याच्या आधी तुमच्या अंतर्गतातली ज्योत गुरूंच्या ज्योतने पेटवून घ्या आणि तुमचं कल्याण करून घ्या. जे तुम्हाला प्राथमिक अनुभव देणारे काही सेवा आहेत, त्यानंतर गुरूंच्या तत्वज्ञानाशी, गुरूंच्या चरणाशी एवढे कृपा स्वतः सिद्ध होऊन मरण स्वीकारा. अनेकांनी समाध्या केल्या आहेत. काहींनी आपल्या महाराष्ट्रामध्ये संजीवनी समाध्या घेतलेल्या आहेत. तुकाराम बीज आज होतं, सदेह वैकुंठात गेले तुकाराम महाराज. असेच अनेक नररत्न त्यांनी परमेश्वर ओळखला आणि परमेश्वराशी लीन झाले. त्यात मीरा येते, संत प्रणाली फार मोठी महाराष्ट्रातले ती येते. तुमचं अस्तित्वच काय आहे?
अनेक राष्ट्रसंत येतात, त्यांचं आयुष्य जरा पहा, त्यातनं वैराग्य शिका, विवेक घ्या. जनमानसात त्यांना किती प्रचंड त्रास झाला, एवढं सगळं करत असताना त्यांचं किती मोठं तप असताना किती विशाल नम्रता त्यांची होती, ते अनुभवा. आपण कुठे चाललोय गणित जर पहा. विज्ञान मसनात घेऊन जातं, विज्ञानाची प्रगती काहीच नाही, मला विज्ञानाचा राग नाही. विज्ञानाचं एक अध्यात्माचं एक छोटस तुकडं येते विज्ञान म्हणजे, काहीच नाही. जिथे सगळे विज्ञानाची गणित संपतात तिथं आमची अध्यात्माची गणित चालू होतात, आणि ती विशाल असतात. ती कळायला कोटी कोटी जन्म लागतात. शक्ती म्हणजे अध्यात्म नाहीच मुळात. कोणा आवडलं चमत्कार म्हणजे अध्यात्म मुळात नाहीच. ही सगळी सृष्टी जी बनवली ही आध्यात्मिक तत्वाने बनवलेली. सृष्टीचे सगळे व्यवहार त्या परमेश्वराच्या नियतीच्या हिशोबाने चालतात, विज्ञानाच्या हिशोबाने चालत नाही. तर आपण ते विज्ञान आणि सुसंस्कृत किंवा सुशिक्षित समजून आपण हे मानवी जीवन सहज, आपण दुर्लभ मिळणारं मानवी जीवन सहज एक विक्षिप्त स्वभावामध्ये घालून मोकळा होऊन जातो. आणि नंतर मग 50-60 वर्षामध्ये आपण आपलं कौतुक करायला लागतो, आम्ही एवढं केलं आणि तेवढं केलं. आपण मरण जवळ आल्यानंतर तुला काय विचारणार तुला माहितीये का? म्हणून अध्यात्म बालपणे स्वीकारा. म्हातारपणे ते वटवृक्ष झाला असेल आणि तुमच्यात काहीतरी बदल झाला असेल, आणि 40-50-60 वर्षांतर अध्यात्म काहीच कामाचे नसतात ते लोक, टाइमपास भरपूर असतं ते. गेल्या जन्माचं तप असेल तर काहीतरी मिळेल, म्हणून बालपणीच संस्कार लागणं महत्वाचं. 60 बुद्धी नाठवून जाते. तुम्ही काय देव काहीच बोलू शकत नाही, फक्त गर्दी करू शकतात मंदिरांमध्ये बस. आणि तुमच्या कर्मांची उजळणी करणाऱ्या लोकांना आम्ही एवढं केलं आणि तेवढं केलं, काहीच नाही. भार असतो पृथ्वीवरती. कुत्र्या मांजरांचा संसार आहे तसा तुमचा संसार आहे. अध्यात्मात विशाल प्रगती करणाराच मानव आहे आणि परमार्थ करणाराच मानव आहे. परमेश्वराची ओळख करून घेण्यासाठीच मानव जन्मलेला असतो. इतर गोष्टींची ओळख करून देण्यासाठी मानवाचा जन्म मुळात नाहीच नाही. ते आपल्याला जुगार आहे आणि जुगारात आपण फसतो आणि आपलं आयुष्य आपण असंच मातीमोल संपवतो. तर अध्यात्मात खूप चॅलेंजेस आहेत. जेवढे भयंकर चॅलेंजेस आहेत त्याच्यात अडकणं म्हणजे फार कठीण आहे. आम्ही फक्त तिथं भक्ती शिकवायला आलोय. जीव आणि शिव हा एकच आहे, तो शिवात त्याचं मिलन व्हावं एवढाच आमची इच्छा आहे. त्यामध्ये कुठे अडकू नये. भानड्या गोष्टींमध्ये, सिद्धीमध्ये नाही, प्रसिद्धीमध्ये नाही, अहंकारात नाही, मीपणात नाही, षड्रिपूत नाही, मोहमायेमध्ये नाही. तर या गोष्टी होत असताना एक फार मोठं शास्त्र आहे. कालांतराने त्याचा आपल्याला उपयोग होतो आणि आपण कालांतरानेच या गोष्टींचं ज्ञान घेऊ शकतो. हो का क्षणा हे तत्वज्ञान आम्ही गेल्या 2 ते 3 वर्षापासून लोकांना देण्याचा प्रयत्न करतोय. त्यातनं अनेक घडण होते. घडण ही वेगाने व्हायला नको. विशिष्ट घाव विशिष्ट वेळेस पडल्यानंतर ती घटन होते. आणि असे कोटी कोटी घाव घेतल्यानंतर कुठेतरी माणसाचं संघटन होतं आणि तो सात्विक होऊन त्या परमेश्वराकडे येऊ शकतो. ते सहज नाही, त्याला टाकीचे घाव सोसावे लागतात. म्हणून गुरु बनणं फार कठीण आहे. ज्वालामुखी असतात गुरु म्हणजे, सतत ज्वालामुखीवर बसलेले असतात. करुणामय शक्ती असते जीवांचा उद्धारासाठी. अनेक जीवांचे दोष आपल्याकडे घेऊन ते दोष पचवत असतात त्यांच्या शक्तीने. पण जीवांना योग्य ती सकारात्मक ऊर्जा देत असतात आणि त्यांच्यामध्ये प्राण उतरत असतात, आत्मविश्वास देत असतात. मरणासून व्यक्तीला एक नवीन विश्व निर्माण करण्याची ताकद हे गुरु देत असतात. जिथं सगळं संपलं तिथून स्वामींचं लीला चालू होतं. म्हणून हरलेल्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळण्यासाठी आपण गुरु करावेत, स्वामींना गुरु करावेत, स्वामींशी एकनिष्ठतेने राहावं, स्वामींच्या सेवा साधना कराव्यात. ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे, ज्यांना माणूस उत्तम मानव बनायचंय, त्याने स्वामींकडे काहीच मागू नये. ज्यांना प्रचंड स्वामी कार्य करायचे, कुठलेच काही गरज ठेवायचे नाही, त्यांनी त्याचा माणसाचा देव होतो.
लाखो कोटीच्या घरात कामं करा, सहज तुमचं देव होऊन जाईल. एकच धारणा घ्या की हे विश्व स्वामीवर झालं पाहिजे. तुमचा अंतरंगातला देव तपश्चरण्याकरता ऑटोमॅटिक जागृत होऊन जाईल. लोकांना तुमच्या देवाचे दर्शन होते. पण आलेला काळ, कलियुगाचा घोर काळ, त्यासाठी लढण्यासाठी समर्थ असं ज्ञान आणि शक्ती दोघी असल्या पाहिजे. आणि ते योग्य गुरूंच्या आहारी गेल्यानंतर तुम्ही या काळाच्या ओघात नाही राहू शकत. आपला अध्यात्म म्हणजे काळाच्या विरुद्ध दिशेला जाणारं शास्त्र आहे. जे समोर दिसतं ते नाशवंत आहे किंवा ते काळाच्या ओघात वाहून जाणार आहे. आपण सहज एन्जॉय म्हणून वाहून जातो. पण जो दक्ष आहे, ज्याच्यावर स्वामींची कृपा आहे, तो विरुद्ध दिशेला जाईल काळाच्या आणि त्या अध्यात्मात प्रवेश करून स्वतःचं कल्याण करून घेईल. तर ह्या कठीण गोष्टी आपण सहज साध्य करू. कधी आपण सेवा साधना करत असताना योग्य त्या गुरूंच्या संपर्कात आलात, आपल्याला तिथं अनुभव आले, तेच अनुभव आपण आपल्या आयुष्याची नवसंजीवनी घेऊन आपण अनेकांना देऊ शकतो आणि या भवसागरामध्ये आपलं एक विशेष स्थान आपण निर्माण करू शकतो. त्यासाठी या सेवा साधना महत्वाच्या आहेत. गुरूंचं ज्ञान घेणं क्रमप्राप्त आहे. स्वतःचं चिंतन करणं महत्वाचं आहे. आपण रोज दिवसेंदिवस घडत जाऊया. नाहीतर मग आमच्याकडे लोक येतात ऍडमिन मध्ये दिवसेंदिवस बिघडत आहेत, घडत कोणीच नाहीये. हाही फार मोठा कठीण प्रश्न आहे. चिंतन असलं पाहिजे, सात्विकता असली पाहिजे. अनुभव किती घ्यावा यालाही मर्यादा असते. लोकांना अनुभव देण्याची क्रिया शिका. आम्ही बिघडलो आणि तुम्ही बिघडा असं न करता आम्ही पण घडू आणि तुम्ही पण घडा. आमच्या मागे फिरतात योग्य आहे, पण फिरून फिरून त्यात तुमच्यात बदल केला पाहिजे. स्वतःमध्ये बदल अपेक्षित आहे. जर बदल झाला नाही तर आमच्या तो किती बी फेऱ्या मारल्या, किती बी काही केलं त्याचा फायदा नाही. शून्यात जमा आहे. आपण राजकारणी बनायचं आहे, आपल्याला अध्यात्माचं कारण बनायचंय. जेवढं निर्मळ होतं तेवढं निर्मळ व्हा. अवघड ढोंग जे असेल ते काढून टाका. जेवढं स्वच्छ भूमिका असेल तेवढं स्वच्छ भूमिका ठेवा. आत काय बाहेर काय एकच असलं तेच अध्यात्म. आत काय आणि बाहेर वेगळं दाखवणं हे चुकीचं. ती निर्मलता, ती पवित्रता स्वामींना अपेक्षित आम्हाला नाही. गुरु स्वामी आराध्य ते आपल्या, त्यांच्या पुढे आपलं उभं राहायचं आणि खूप परीक्षा देऊन ताट मनाने आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर उभं राहू. बघा स्वामी, आमची सरळ नजर तुमच्या चरणांवरती आणि माझं भाग्य आहे की मी विशेष काही चुकलो नाही महाराज. कळत नकळत झाले असेल चुका, पण विशेष काही चुका नाही केलं. मला कोणाविषयी द्वेष नाही, मत्सर नाही, लोभ नाही पैशांचा, आणि योग्य जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही दिलं आणि मी त्याचा अतिरेक केला नाही. दानाच्या वेळेस दान केलं, पुण्याच्या वेळेस पुण्य केलं, मार्गदर्शनाच्या वेळेस मार्गदर्शन केलं. ज्या वेळेस जर सात्विक कर्म केले ते उत्तम प्रकारे केले आणि ते काही स्वामींवरती कृप व्याज म्हणून नाही करायचं, परम कर्तव्य म्हणून करायचं. आता आम्ही करतोय खूप, आम्हाला काही दिलं नाही स्वामींनी, आपण करत राहायचं. कर्माचं फळ ईश्वराधीन ठेवायचं आणि त्याच्या मागे जास्त लागू नये. जो जेवढं ज्या गोष्टींसाठी लागतो ती गोष्ट मिळतच नाही, महाराज देतच नाही. स्वामींसाठी या, स्वामी चरणांची भक्ती मागा. बाकीच्या गोष्टी सोबत कोणी नेतच नाही. स्वभावामध्ये विशाल परिपक्वता आणा. किरकोळ सडेल बुद्धिमत्ता ठेवूच नका. आणि आपण तात्पुरतं काम स्वामींना कशी नका घेऊ. काम झालं की पळून नका जाऊ. कुठे पळून जात नाही तुम्ही, भाऊसागरातून राहतात. दुःख आले की लगेच आठवण येते, तरी तो परमेश्वर करुणामय परत तुमचे दुःख सोडवतो. नाही बाबा स्वामीकडे गेल्यानंतर खूप चटके मिळतात, फटके मिळतात. त्या घेऊन घे, अनेक जन्मांपर्यंत मिळणार आहेत तुला तुझ्या कर्मांचे. त्या गुरूंच्या कृपा क्षेत्र छायेखाली काय तुझे कर्माचे भोग ते बघून संपव. नवीन सूर्य उगवणार आहेत.
नवीन जन्म तुला मिळेल, कदाचित त्या नवीन जन्मात तुझा देव होऊ शकतो. आपण आपले प्रारब्धाची क्रिया म्हणून सुटवू शकत नाही, त्याच्यापासून पळवाट काढू शकतच नाही. आहे गुरूंच्या छत्रछायेखाली फक्त पचऱ्या करून सगळं नष्ट करण्याची ताकद ठेवा. किरकोळ बुद्धिमत्ता, क्षणभंगुरता नका ठेवू. विशाल बुद्धिमत्ता ठेवून उत्तम आदर्श हनुमंताचा, अर्जुनाचा, उत्तम आदर्श याही पेक्षा तुमच्याकडे कोण उदाहरण असतील त्यांचा ठेवा. देव बनण्यापेक्षा उत्तम मानव बनण्याचा प्रयत्न करा. स्वामींना अपेक्षित आहे. देव बनणं म्हणजे त्याला फार मोठा त्याग लागतो. आपल्याला पहिले भोग पाहिजे. भोगाची संस्कृती जवळ घेऊन बसतो तर देव बनणं फार कठीण आहे. देवतत्व विशाल असतात. ती साधारण व्यक्तींना प्राप्त होऊ शकत नाही. ती मूळची ते तत्वच तसा घडण असावी लागते, तेव्हा दैवी संस्कृती अवलंबता येते. आणि फाटक्या तुटक्या गोष्टींना प्रसिद्धीला आणि पदाची हाव असणारी ही बावट मंडळी अध्यात्मामध्ये नासकी खिडकी असतात. अशांच्या संपर्कात येणं सुद्धा वाईट आहे. तंत्र, मंत्र, यंत्र, पद, त्याची लालसा, राजकारण असलेली व्यक्ती अध्यात्माला शुभविंत नसतात. ते नाचलेले कुचलेले असतात, कीड लागलेली असते. साधं सरळ निर्लिप्तता असणं तर तीच योग्य स्वामी कृपेला पात्र असतात. आपण कुठल्या क्षेत्रात आहोत याचं चिंतन आपण करावं. दुसऱ्याचं चिंतन नाही करत बसावं. दुसरा असा आहे आणि तो तसा आहे आणि तो अमुक अमुक दिवस रात्र त्यातच रंगलेला असतो. तो पैसे खाणार आहे, तो पैसे वाढणार आहे, तो असं आहे. ते आपण तेवढे चिंतन स्वतःच जर केलं तर आपल्या आयुष्यात परिवर्तन होईल. आपल्या आयुष्यात परिवर्तन करणारा एकमेव गुरु असतात. आपण आपलं कधी चिंतन केलंच नाही, दुसऱ्याचं चिंतन करत बसलो, त्यातच आपण एक्सपर्ट आहे. आपल्याला सेवेला आगलावीच्या कोपऱ्यात जाऊ, काहीच कामायचे नाही. ते अशा फाटक्या तुटक्या सेवेने गुरु आणि स्वामी कधी प्रसन्न होत नाही. हृदयाची विशालता ठेवून स्वामींचं काम करायचं आणि कोणाची किरकिर नाही. किरकिर होणारच आहे पुढे. खूप सक्षमता ठेवून स्वामींचं कार्य करून दाखवायचं. भांडण असतील ते मोडायची आणि त्याच्यावरती मात करून स्वामींच्या सेवा करायचं. नाही तर आम्ही सांगतो, दोन लोकांचं जरा वैमनस्य बरं थोडं सांभाळून घे, यांना प्रेमाने गोड करा. आम्ही ज्याला सांगावं त्याने प्रेमाने गोड करणं सोडा, तिथे जाऊन मस्त तो आगपेटी पण घेतो, घासलेट पण घेतो, आणखी उच्च क्वालिटीचं इंधन टाकून आणखी पाठ लावून घेतो दोघांची. असल्या क्वालिटीचे लोक आहेत. अशी वृत्ती नको. स्वामींना अपेक्षित नाही. बाळाप्पा काय करायचा, अक्कलकोटमध्ये असताना अशीच भानगडी व्हायची स्वामींच्या सेवेसाठी. तर प्रेमाने सगळ्यांशी बोलून भांडण आटोपून स्वामींची व्यवस्था करत होते व्यवस्थित. आणि महाराजांना ते अपेक्षित होतं. तेव्हा तो असा किरकिर नाही करायचा महाराजांना. बाळाप्पा बघा ना महाराज, मला लोकांनी असं बोललं तसं बोललं, किती त्रास दिला लोकांनी. ही किरकिर स्वामींजवळ नाही केली बाळाप्पाने. स्वतःच कर्म समजून परीक्षा महाराजांना घेऊन त्यात उत्तीर्ण होऊन पास करून दाखवलं. परिस्थिती कशी असतो त्यावरती मात करणं शिकलं. स्वामींनी आपल्याला त्यासाठी दिलेले अपूर्ण बुद्धिमत्ता ठेवून स्वामींचं कार्य कोणीच करू शकत नाही. पूर्ण बुद्धिमत्ता ठेवून स्वामींचं कार्य करा. एकत्रित येऊन स्वामींचं कार्य करणं म्हणजे काय, हे सगळं स्वामींसाठीच आहे. कोणासाठी? आम्ही फक्त लीड घेतला थोडासा, तुम्हाला योग्य दिशा मिळावी म्हणून. मला काही माझ्या नावाचं कौतुक करत फिरायचं नाही कुठे. अविनाश दादा यांचं महाशासन मिळावं. लोकांना काय आम्हाला कीर्तन करून किंवा असं सत्संग दाखवून काही फ्लॅश नाही मारायचं आहे समाजामध्ये. आमच्या विचारांचा, तत्वांचा एक फोकस द्यायचा आणि यातून ही संस्कृती किंवा व्यक्तिमत्व इतके उत्तम घडतील, त्यातून एक विशेष धर्माच्या दर्जा वाढेल. अध्यात्म सहज नाहीये. भयंकर वेगवळण अध्यात्मात लागतं. पण योग्य वेळेला योग्य गुरु, योग्य दिशा जर असेल तर आपण तात्काळ आपला रस्ता सरळ जातो. अनेक वाटा आहेत फुटायला. कोण कुठच्या वाटेला चालला जाईल, कोण कुठच्या वाटेला चालला जाईल.
पण जीव आणि शिव मी आधीच म्हटलं ते परब्रह्मापर्यंत पोहोचणं फार कठीण आहे. ते होऊ का असेना आपण ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया आणि ह्या मानवी जीवनाला एक वेगळा आकार, अध्यात्माचा वलय, आपला औरा चेंज करून आपण स्वामीमय होऊया आणि परब्रह्म शक्तीशी आपलं मिलन होऊया. आणि यासाठी या सगळ्या स्वामींच्या सेवा आहेत. आपण परम भाग्यवान आहात. त्या माध्यमातून आपण ह्या मीटिंग्स अटेंड करतात आणि त्यातून आपल्याला ह्या स्वामींच्या सेवा घडतात. स्वतःच चिंतन मनन केल्याशिवाय महाराज करणार नाहीत हो. त्यासाठी स्वामी सुतासारखी बुद्धी असावी लागेल. बाळासारखं ध्येय साध्य करण्याची जिद्द असावी लागेल. तेव्हाच आपला आत्म्याचा परमात्मा होऊ शकतो. आत्मा हाच परमात्मा आहे, तोच गुरु आहे आणि तो आपल्या अंतरंगातच आहे. देव बाहेर कुठेही नाही. त्याची अनेक प्रकारची साधन आहेत. देव, देव्हारा, मंदिर, तीर्थ, त्या देव क्षणिक असतो. आपल्याला एक स्वरूप अंतरंगातलं कळावं त्यासाठी त्याचं स्थान तर आपल्या अंतरंगात आहे. म्हणून संतांनी जे सांगितलं त्याचा अभ्यास आपण करावा आणि यातूनच आपण शोध आपला स्वतःचा घ्यावा. वेळ काळ कठीण, फार मरणाची रात्र आहे, बऱ्याची रात्र आहे, सोंग फार आहेत, अनेक प्रकारचे ऋण फेडायचे. त्यातून आपण सिद्ध कसं होणार? तर भाग्यवान जीव या ठिकाणी आहेत आणि ते आपलं स्वतःचं भाग्य आजमावून आपण स्वतःचं कल्याण करून घेऊया. या श्री गुरुदेव दत्त परिवारामध्ये जास्तीत जास्त संख्येने लोकांना तुमची पुण्याची गणना स्वतः वाढवून घ्या आणि हे विचार जनसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. एक गुरुसेवा म्हणून बरोबर हे विचार जर गेलेत, लोक जागृत होतील, अध्यात्माकडे वळतील आणि त्या जीवांचं कल्याण सहज या परब्रह्म शक्तीने होईल. अनेक प्रकारच्या लीला या ठिकाणी अनुभवायला मिळतात. त्या लीला अनेकांपर्यंत पोहोचतील आणि त्याचं माध्यम तुम्ही असाल. त्याचा आशीर्वाद तुम्हाला स्वामींचा मिळेल. आणि प्रेरणा घेता हे माझं मार्गदर्शन या ठिकाणी मी आटोपतो. या माध्यमातून तुम्हाला अनुभव आले असतील त्यांनी शेअर करावे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता तुम्ही 800 लोक ऐड आहेत तर मिरजगांव में अगला भव्य महासत्संग मेळावा होने वाला है. दादा का मार्गदर्शन वहाँ पर अमृतुल्य अपने को मिलने वाला है और हर एक मेळावे में एक नई ऊर्जा हमको प्राप्त होती है. तो वही ऊर्जा से एक और नई चेतना जागृति वाली ऊर्जा हमको मिरजगांव मेळावे में मिलने वाली है. तो यही उम्मीद के साथ हम सभी प्रयत्न करें कि हम मिरजगांव में उपस्थित हो. मिरजगांव जाना कैसे है, क्या है और कैसे आपको आना है, ये आपको सारा गाइडेंस देने के लिए आपको मिरजगांव मेळावे की पोस्ट दी गई है. पोस्ट में आपको हमारे एडमिन गायकवाड़ दादा और गायकवाड़ ताई दोनों का नंबर दिया गया. उनके जो सहकारी एडमिन्स हैं वो उनका भी नंबर दिया गया है आपको. कृपया पोस्ट पढ़ें और आप वहां अवश्य उपस्थित हो क्योंकि सुबह आदिशक्ति की बहुत सुंदर और अति उच्च कोटि की सेवा होने वाली है, भैरव चंडी पाठ. तो वहां पर शिव और शक्ति की उपासना दोनों साथ में की जाती है क्योंकि काल भैरव अष्टक संपुटित लगाकर जब हम भैरव सप्तशती पाठ करते हैं तो काल भैरव बोले तो शिव का स्वरूप होते हैं और दुर्गा सप्तशती आदिशक्ति की भी उपासना होती है. ऐसे शिव और शक्ति की उपासना हम अति उच्च कोटि की कर पाते हैं, उसका लाभ हमें मिलता है. और ऐसा कहा जाता है कि हवन से जो पवित्रता, हमारे शरीर की शुद्धता जो बढ़ती है वह बहुत महत्वपूर्ण होती है. तो उस हवन की एक अगर आहुति हमने डाली और हवन का धुआं अगर हमको थोड़ा सा भी लगता है तो हमारा शरीर शुद्ध होता है, हमारी आदि व्याधि सारी नष्ट होती है और हमारा मतलब जो शरीर होता है वह शुद्ध होकर
और सभी आजारों से मुक्त होता है। तो भैरव चंडी की सेवा में आप अवश्य उपस्थित हों। साथ ही हमें बहुत सुंदर, अत्यंत स्वर्णिम यह मौका मिलता है कि दादा का मार्गदर्शन लाइव सुनने को मिलता है, तो आप लाइव मार्गदर्शन के लिए भी वहां उपस्थित हों। और अंत में महाप्रसाद, महाप्रसाद बोले तो गुरु प्रसाद होता है। वो गुरु प्रसाद जब हमें मिलता है तो उसका आनंद ही कुछ और होता है। तो वह प्रसाद के लिए भी आप वहां अवश्य उपस्थित हो, मेरावे में अवश्य आए आप, और उस मेरावे को अत्यंत और उत्साहित बनाए, यही आप सभी से निवेदन है। श्री स्वामी समर्थ। साथ ही औदुंबर अपना जो मेरावा है वो 26 मई को औदुंबर का मेरावा है। औदुंबर मेरावे के लिए भी आप अवश्य उपस्थित हो। अधिक से अधिक संख्या में औदुंबर में आने की कृपा करें आप लोग, क्योंकि वहां अभी दादा ने गुरु चरित्र पारायण का महत्व बताया कि गुरु चरित्र पारायण हमारे जीवन में क्या महत्ता रखता है। मतलब हमारे जीवन में गुरु की महत्वता क्या होती है। और गुरु चरित्र बोले तो गुरु की सारी की गई लीलाएं, गुरु में किए गए कर्म, गुरु के द्वारा किए गए सारे कर्तव्य, वह सारे हमें उसमें पढ़ने को मिलते हैं। गुरु चरित्र ऐसा ग्रंथ है जो हमारे जीवन में सहज ही हमारी सारी समस्याओं का समाधान करके जाता है और हमारे जीवन में अनेक प्रश्नों का हमें समाधान देकर जाता है। तो ऐसा गुरु चरित्र पारायण हम वहां पर एक दिवसीय गुरु चरित्र पारायण करने वाले हैं। वह भी इतनी पावन पुण्य नगरी जो औदुंबर, औदुंबर उस स्थान का नाम क्यों है क्योंकि वहां बहुत सारे औदुंबर के वृक्ष है। अभी सोचिए, औदुंबर के वृक्ष के नीचे हमेशा दत्त प्रभु का वास होता है। मतलब सोचिए, वह गांव ही पूरा औदुंबर के वृक्षों से भरा है, तो वहां दत्त प्रभु के कितने स्वरूप होंगे और गुरु स्वरूप की कितनी लीला होगी वहां पर। स्वयं नरसिंह सरस्वती महाराज ने वहां पर अपने 2.5 महीने वहां पर गुजारे हैं, और वो भी चतुर्मास वहां पर उन्होंने अपना निकाला है। तो बहुत सारी लीलाएं वहां पर प्रभु की हुई हैं। तो हमें अवश्य वहां जाकर प्रभु के दर्शन करना चाहिए और एक दिवसीय गुरु चरित्र का पारायण का लाभ लेना चाहिए। आप अवश्य आए। औदुंबर के लिए अधिक से अधिक जानकारी के लिए आपको वह भी पोस्ट तैयार करके दी गई है। वह पोस्ट में भी आपको संपर्कित एडमिन्स के नंबर भी दिए गए हैं। आपको मार्ग के अनुसार भी सारी जानकारियां दी गई है। अगर कोई औदुंबर के पास रहते हैं तो वो सभी अपने रिश्तेदार हो या आसपास के व्यक्तियों सभी को बताएं कि यह औदुंबर में भव्य महासत्संग मेळावा क्या होने वाला है और क्या इसका महत्व है। जैसे हम सभी को एक्सपीरियंस आया है, वैसे दूसरे भी सभी को एक्सपीरियंस आया और उनके भी जीवन की सारी समस्याएं छूटे, इसका हम कहीं सहभाग अगर बन सकते हैं तो यह सहभाग हमें बनाकर रखना है। यही आप सभी से नम्र निवेदन रहेगा। श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार की ओर से आप सभी का स्वागत है इन सभी मेळावे में। श्री स्वामी समर्थ। ज्या कोणाला या सेवेच्या माध्यमातून, मार्गदर्शनाच्या माध्यमातून कोणाला काहीही अनुभव आले असतील तर सर्वांनी कृपया अनुभव शेअर करावे। विमलताई 1 मिनिट थांबा। अनुभव शेअर करण्यासाठी तुम्ही मधले सर्कलला टच करा, तुम्हाला इथून अलाउ करण्यात येईल और अनुभव हमें शेयर करते रहना चाहिए। अभी इतने सुंदर सुंदर सेवाएं आपको दादा ने इतने सुंदर तरीके से समझाई है। सेवाएं हम ऑनलाइन जो करते हैं आप सभी के लिए एक मतलब एक आशीर्वाद होता है वह सेवा। तो जो सेवा स्वरूप आपको गुरु आशीर्वाद मिलता है, वह सेवा करके आपको जो फल मिलता है, वह फल आपको सभी को प्रसाद स्वरूप बांटकर खाना चाहिए। मतलब सभी के सामने शेयर करना चाहिए, क्योंकि स्वयं प्रभु भी यहाँ सुन रहे होते हैं। तो आप सभी अनुभव अपने शेयर करें। श्री स्वामी समर्थ। बोलू का ताई? हाँ बोला ताई। श्री स्वामी समर्थ। सुनीता ताई म्यूट करा। हा, श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दादांना सांगा ना, मंगळवारी ना मी पूजा करत होते ना सकाळी. हाँ हा, तर मग हे जर अगोदर ते देवाच्या वस्त्रावर एक पावलं म्हटले आणि पादुकाच्या खाली ती भस्म आलेला बघा तेवढा मंगळवारी. खूप सुंदर ताई. तुमच्या घरी सुद्धा खूप छान प्रभू लीला करताय.
हो. आजही पेढा खाल्ला. काल परवा मॅगी खाल्लेली. हं. आणि सुंदर. खूप खूप सुंदर हं? ताई. हा मग ते खूप भस्मच सुंदर आहे ताई. नवीन टाकलं दादांना. दाखवलं का? फोटो टाकलेले. बघितली ना हा दादांनी बघितली होती. तुम्ही ग्रुपवर टाकली होती ना ताई, ऍडमिन ग्रुपवर. दादांनी कमेंट हो सुद्धा हो. केलं होतं त्यावर. हा दादांनी बघितली आहे. आणि तो हा हा. भस्म पण एकदम वेगळी भस्म आहे. स्फटिक भस्म हो वाटते ते. पण खूप सुंदर अनुभव आहेत ताई. तुमच्या घरी हो खूप प्रभूंचा वास खूप छान आहे. श्री स्वामी पांढरी समर्थ. शुभ्र भस्म आणि वास येत होता मस्त. हो सुगंध हो. सुटलेला रात्री पण झोपली तर मी हो रात्री वास येत होता म्हणजे असा सुगंध येत होता आणि सकाळी बघितलं तर भस्म आलेला. खूप सुंदर ताई. भाग्यवान आहात उद्या ताई. उद्यापासून नवनाथ पारायण चालू करणार आहे मी. तिसरं. चालेल हम्म. ताई, करा करा. खूप सुंदर. हो श्री तेच की स्वामी सांगा समर्थ. म्हटलं दादांना. नमस्कार राहू द्या मला. हो श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. हो श्री स्वामी समर्थ ताई. आवाज येते माझं? श्री स्वामी समर्थ. हा, येतोय दादा, बोला ना. मी अश्विन कोळी पुण्यावरून बोलतोय. मी हा आणि बोला. माझी वाईफ खाली वॉकिंगला हा गेलो होतो. हा. बोला दादा. त्यांना म्यूट का करू? मीनाक्षी. दादा आता बोला तुम्ही. श्री स्वामी समर्थ. किरण दादा आता बोला तुम्ही. अश्विन दादा, सॉरी. अश्विन दादा, तुमचा आवाज येत नव्हता, तुम्हाला म्यूट केलं होतं. आता माईक ऑन करा आणि परत बोला. हा, हो आता ताई. बोला दादा. मी आणि माझी वाईफ खाली वॉकिंगला गेल्यावर ती कोरड्या कापडाने कार पुसत होती, तर तिचे हा. पूर्ण हात दोन्ही लाल लाल झाले. मग मला वाटलं ते कुंकुने आम्ही स्वस्तिक काढलं होतं कारवर, त्याच्यामुळे लाल झालं असेल. आणि ती हा. वर येऊन 2 वेळा हात धुतली, तेव्हा कुठं ते डाग गेलं. मग खाली पायावर सहज नजर गेली तर पूर्ण तळपाय तिचे एकदम लाल झालेत. असे लाल की कलर खेळल्यावर एकदम 2-2 दिवस कलर जात नाही ना, तसे लाल. आता हे कसं झालं, काय झालं काहीच माहित नाही. कारण तिथं ना कलर होतं, ना पाणी होतं आणि काहीच नव्हतं. कलर लागायचं काही ऑप्शनच नव्हतं. मग आता मी ते फोटो पण काढून ठेवलेला आहे. तर मला हेच बरं कळेना की दादा, पाठवा ना. हो पाठवतो. हा, पाठवलीये दादा. ग्रुपवर आले आहे. अच्छा. ते त्यांचे पाय पण म्हणजे हे झाले का कुमकुमने? हो, पाय लाल झाले, हात पण झाले होते. आम्ही हात धुतलो. आम्हाला वाटलं कुंकू गाडीचं लागलं असेल म्हणून. पण पाय पण झालेत. पायाला लागायचं तरी चान्सच नव्हतं. सुंदर दादा. त्यामुळं आदिशक्तीच्या काही असेल. खूप सुंदर दादा. छान अनुभव. दादांनी जरा काही याचा नेमका अर्थ हा, सांगितलं तर बरं होईल. ठीक आहे दादा. दादांचं उत्तर आलं ना की तुम्हाला भेटेल ना. तर सांगा. चालेल. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आगरीची ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. आज आहे ना म्हणजे प्रॉब्लेम होता का काय ना दादाची मीटिंग संपूर्ण श्रवण करायलाच नाही मिळाली. श्री स्वामी समर्थ ताई. हा, येतोय ताई आवाज, बोला ना. हा ना आज ऐका ना ना, खूप एका वेळी एकानेच बोला, कारण मी दोघांचे आवाज नाही ऐकू शकत ना. म्हणजे एका वेळी एकानेच बोला तर आवाज येईल. मीनाक्षी ताई आता तुम्ही बोला. श्री स्वामी तर समर्थ. ताई आज दादांची ना मीटिंगच श्रवण करायला नाही मिळाली. ऑनलाईन काय प्रॉब्लेम होता का काय काय माहिती, खूप थोडी मिळाली करायला. हा ताई, आणि आज थोडा नेटवर्क प्रॉब्लेम होता. हो ना, खूप इतकं वाईट वाटलं ना. म्हणजे खूप 8 वाजल्यापासून आज दादाची मीटिंग काय झालं होतं काय माहिती, नेटचा प्रॉब्लेम. आणि दादाने नारळ दिला ना, तर त्याचं उद्यापासून पारायण करते. मी पहिल्यांदाच गुरुचरित्राचं पारायण करते. दादांचा आशीर्वाद असू द्या. अवश्य ताई. ग्रामदेवतांचा मान सन्मान करा. दत्तप्रभूंना प्रार्थना करा. जाऊन आले ताई श्री आता स्वामी स्वामींच्या मंदिरात, दत्तप्रभूंच्या मंदिरात, कुत्र्यांना देऊन आले, गाईला देऊन आले, सगळं करून आले मगाशी.
हं? खूप सुंदर ताई. असं फारच असं छान. दादा म्हणजे पहिल्यांदाच करते ना म्हणून हे होते मनामध्ये थोडी. आशीर्वाद असू द्या प्रभूंची आठवण दादाचा. करा ताई, काही होणार नाही आणि त्रास होत असेल तर लिंबू जवळ ठेवा, लिंबूवरची सेवा करून. श्री हो स्वामी समर्थ. चालेल. श्री चालेल. श्री स्वामी समर्थ. एक अनुभव आहे, मी वाचून दाखवते. श्री स्वामी समर्थ. आदरणीय दादा आणि ऍडमिन ताईंना श्री स्वामी समर्थ. फर्स्ट टाइम मेळावे अटेंड करणार होतो. मुंबईला मेळावा आहे समजताच खूपच आनंद झाला ताई. माझी मुलगी 10वीला एक्झाम चालू होती, तरी योग्य वेळ मार्गदर्शनाला यायचे असे ठरविले. मी व माझ्या 2 मुली मेळाव्यासाठी संध्याकाळी 5:30ला आलो करून डोंबिवलीवरून निघालो. अर्धा 1 तास लागणार होता पोहोचायला, परंतु केब ड्रायव्हराने आम्हाला खूप पुढे उतरवले आणि इथून 5 मिनिटावर हॉल आहे असे सांगून आम्हाला सोडून दिले. आम्ही पुढे गेल्यावर आम्हाला समजले ड्रायव्हरने खूप पुढे उतरवले आम्हाला. काय करावे काही सुचेना. एका दादांनी आम्हाला हायवेवरून रिक्षा मिळेल असे सांगितले, पण बराच वेळ थांबलो, रिक्षा मिळाली नाही. मग ते दादांनी आम्हाला बोलवून त्यांची स्वतःच्या कारमध्ये रिक्षा स्टॉपला सोडले आणि तिथून रिक्षा हॉल पर्यंत जाईल असा रिक्षेनं बसवले. त्या दादांना खूप धन्यवाद केले आणि त्यांना 100 रुपये देऊ लागले, पण त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला आणि नमस्कार केला. श्री स्वामी समर्थ म्हटले. त्या दादांनी त्यावेळेस माझ्या डोळ्यात अश्रू आलेत. काय बोलावे काहीच कळे नव्हते. आम्ही वेळेत दादांच्या मार्गदर्शनाला पोहोचलो. नक्कीच आपले दादा श्री स्वामी समर्थ पाठीशी असतात. श्री स्वामी समर्थ दादा. असा ते त्यांचा अनुभव होता. जर आपली श्रद्धा आणि भक्ती असेल तर आपण कुठल्याही मेळाव्यात कशीही परिस्थितीत पोहोचू शकतो. आपल्याकडे पैसा आहे नाहीये, आपण काय विचार करतोय काय नाही करतोय तेही खूप सुंदर, म्हणजे असं आपली श्रद्धा असेल तर खूप सुंदर असे अनुभव येतात आपल्याला आणि आपण प्रभूंच्या दर्शनाला पोहोचू शकतोय. खूप सुंदर अनुभव ताई. श्री स्वामी समर्थ. नाव नाही सांगितलं ते ताईंनी. संचिता खारुळताई त्यांचे नाव आहे. संचिता खारुळताई. खूप सुंदर अनुभव ताई. श्री स्वामी समर्थ. त्यांना म्हणजे बोलायला भीती वाटत होते, म्हणून ते बोलले की ताई तुम्ही वाचून दाखवा. श्री स्वामी समर्थ. चालेल. अजून कोणाला अनुभव शेअर करायचे असतील प्लीज करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. येतोय आवाज? सोनाली पाठक ताई तुमचा आवाज येत नाहीये ताई. लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा तुम्ही. विजय वैद्य दादा तुमचाही आवाज येत नाहीये. तुम्ही पण लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा, कारण तुम्हाला अलाव पण करण्यात येत नाहीये मला. काही प्रॉब्लेम असेल तुमच्या पण नेटवर्कचा. हॅलो. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार ताई. दादांना नमस्कार, सर्व ऍडमिटांना नमस्कार, सर्व सेवेकरांना माझा नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी ताई आज ना मी आज केंद्रात गेले होते. आमच्या इथे जवळ केंद्र आहे ना खडकोमध्ये,
तर त्या केंद्रामध्ये आज माझ्या हाताने अभिषेक होता. म्हणजे माझी फार इच्छा होती. परवाच्या दिवशी मी महाराजांना भेटायला गेले होते ना दर्शनासाठी. तर सहज म्हणजे महाराजांसोबत असं कम्युनिकेशन करत होते. महाराज मला काहीतरी द्या म्हटलं, आरती नाही तर अभिषेक वगैरे. तर मग तिथे सहज बोलले की आहे का, मला अभिषेक मिळेल का, आरती मिळेल का. तर त्यांनी मला 27 तारीख दिली होती अभिषेकाची. आज मी स्वामींचा अभिषेक केंद्रामध्ये केला आणि इतका छान अभिषेक झाला ना. ज्यावेळेस आपण सगळं अभिषेक झाल्यानंतर पुष्पांजली अर्पित करतो ना, तर त्यावेळेस प्रत्येक मंत्राच्या वेळेस नाही का महाराजांच्या जिथे अर्पण फुल केले होते ना, तर सगळे एक 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 फुल पडत होते ताई. खूपच. आणि इतका हिनात्तरचा वास होता ना तिथे. तर मी प्रवासामध्ये होते ना, तर त्यावेळेस सुद्धा हिनात्तरचा खूप वास येत होता. म्हणजे अशी वाटत होतं की जणू स्वामी महाराजांच्या सोबतच आहे आता. आणि मी आत्ताच आणि इतकं मन प्रसन्न वाटत होतं. हा माझा आजचा अनुभव झाला. आणि मग मी तिकडनं प्रवासाहून आल्यानंतर मी दुपारी झोपले. मग मला खूपच भयंकर स्वप्न पडलं. ऍक्सिडेंट दिसले 2 जणांचे कोणाचे तरी. ते कोण होते मला काहीच माहिती नाही. आणि मग आता माझं घर बांधकाम चालू आहे ना, मग आम्ही तिकडे गेलो, मी आणि माझे वडील. पप्पा म्हणे, बेटा म्हणे मला चहा पाज म्हणे, मला चहा करायचा आहे. पहिला चहा केला तो ओतू गेला. दुसरा चहा केला मग तो सगळ्यांना दिला आम्ही. आणि मग माझं तिथे घर बांधकाम चालू आहे ना हर्सुलला, मग मी तिकडे गेले. आता तिथे गेल्यानंतर मी माझे वडील दोघं जण गप्पा मारत होतो. गाडीत मी स्कूटी चालवत होते, मागे बसले आणि घराच्या समोर आम्ही गाडी लावली. लावल्यानंतर असं 2 मजली घर बांधलंय मी. तर त्या घरातून खूप आवाज येत होता ताई. म्हणजे लहान मुलांचा खेळायचा, पळायचा, उड्या मारायचा आणि किंचाळण्याचा, ओरडण्याचा. किंवा एखाद्या मुलीवरती आपण अत्याचार करत की नाही, ती कशी अशी खूप बेभान होऊन ओरडते की आरडाओरड करते की नाही, तशा पद्धतीने तिथे चालू होतं. मग मी माझे पप्पा दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. म्हणे कोण असेल. म्हटलं काय माहिती पप्पा कोण असेल. नाही म्हणे मुलं असतील म्हणे. म्हटलं बहुतेक मुलं असतील. मला थोडंसं डाऊट झाला की म्हटलं इथे तर एकही मुलगा दिसत नाहीये. शेतामध्ये घर बांधते मी, 3च घर आहे तिथे आणि एक पण मुलगा दिसेना. म्हटलं कोण असेल पप्पा. आणि जवळपास 4-5 मुलांचा आवाज, असा मुलींचा पण होता आणि मुलं पण, असे आवाज येत होता. मी खालीच उभं राहिले. म्हटलं तुम्ही जा, मी बाहेर थांबून बघते म्हटलं कुठं आहे ते, पळताना दिसतील म्हटलं आपल्याला. मग वडील पहिल्या मजल्यामध्ये गेले, पूर्ण घरात फिरले, कोणीच नाही. दुसऱ्या मजल्यावरती गेले, प्रत्येक रूम मध्ये गेले, बाथरूम मध्ये गेले, कोणीच नाही. टॉवर वरती गेले, तिथेही कोणीच नाही. मग त्यांनी मला बाल्कनी मधून पाहिलं. म्हणे बेटा कोणीच नाहीये. मग मी काय केलं, जे शेजारचे 2 घरं होते त्या 2 घरामध्ये मी जाऊन पाहिलं. तर शेजारच्या घराला लॉक होतं, समोरच्या ताईच्या घराला कडी होती, घरात त्यांच्या कोणीच नव्हतं. आणि तिकडनं शेजारून जवळपास तो 3.5-4 वर्षाचा मुलगा असेल, 4 वर्षाचा, तो ट्युशन होऊन तर शाळेतून येत होता, बॅग म्हणजे पाठीला बॅग लावलेली होती. म्हटलं कोणी तर नाहीये. आणि कसा आवाज येत होता, एकदम भयंकर असा पळायचा, धबधब असा वगैरे. आम्ही खूप घाबरलो. मग 2 मिनिटं तर मी गेलेच नाही, म्हणजे वरतीच गेले नाही, बघायलाच गेले नाही. मग मी दादांचा जो मंत्र आहे श्रीपाद राजम शरण प्रपद्ये, मी हा मंत्र श्रीपाद राजम शरण प्रपद्ये स्वामींचा मंत्र म्हटलं. महाराज हे काय चालू आहे मला काही समजेना. म्हटलं कोणी तर नाहीये. आणि मागे पण पाहिलं, मागे पण कोणीच नाही, इकडे कोणीच नाही, पण खूप काही आवाज येत होता. आज मला असे 2 अनुभव आले. सकाळी स्वामींची छान प्रचिती भेटली, असं वाटतं की महाराज माझ्या सोबत आहे, क्षणाक्षणाला आहेत. आणि संध्याकाळी असं झालं ताई आम्हाला. मी तुम्हाला फोन करून सांगणार होते की ताई काय करू, पण माझा फोनच स्विच ऑफ झालेला होता. म्हणजे 1% चार्जिंग होती, मला फोन पण नाही करता येत. आणि 7 वाजता आपलं गुरुचरित्राचं पारायण असतं, म्हणून मला ते ऐकायचं पण होतं. स्वामींचं चरित्र पण ऐकायचं होतं मला. पण मग बोलता पण येऊ नाही लागलं. मग मी कुणाला फोन करू काहीच कळलं नाही ताई. पण ना आजचा प्रसंग फारच अवघड होता संध्याकाळचा. म्हणजे आम्ही सगळेजण घरी अजून काय पाहिजे. त्या रिकाम्या घरामध्ये बांधकाम चालू होते.
स्टेज असू शकते ना, जर इतकी तुम्हाला धडपड आवाज येते तर प्रभूच फेरी मारू शकतात. तुमच्या घर बघायला आले असेल ना. काय माहिती, लहान मुलांचा म्हणजे सकाळी आरडाओरडा अभिषेक होता. करून आले ना, मग तुमच्या घरी फेरी मारायला आले असेल. असं का ताई? हा. असं असेल तर सुंदर खूप अनुभव छान ताई. श्री महाराजांनी स्वामी होत आहे. समर्थ. श्री स्वामी, मला दादांना तेच विचारायचं होतं, दादा असं काही विचित्र तर नाहीये ना, बाकीच्या प्रकारचं नाहीये, म्हणून मग मी खूप घाबरलो, मी आणि माझे पप्पा. एवढाच अनुभव ताई सांगायचा होता. दादांचा आशीर्वाद असू आपण द्या. भक्ती करतो हा? तेव्हा घाबरायची काहीच गरज नसते. ते आपल्या संरक्षणासाठी येत असतात. श्री स्वामी समर्थ. हो ताई, श्री स्वामी समर्थ आपण ताई. भजन करायचे. खूप सुंदर ताई. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ. ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई बोला. आवाज येतोय ताई? हा, येतोय. श्री स्वामी. हा ताई, माझं गुरुचरित्र आता पारायण चालू आहे आणि दादांनी मधुरच्या मेळाव्यामध्ये नारळ दिला होता. तर पहिलं पारायण झालं माझं, आता दुसरं चालू आहे. तर हॅलो, श्री हा, स्वामी बोला समर्थ ताई, ताई. बोला शीत बोला. करून घे. बोला बोला. तर आता आता गुरुचरित्र पारायण दुसरं चालू आहे माझं. तर माझ्या मुलाला ना बाहेरच्या बाधेचा त्रास आहे. तर पहिलं पारायण चालू केलं तर 7 दिवस पूर्ण त्याला त्रास झाला आणि आता दुसरं चालू केलं तेव्हा पण पूर्ण 7 दिवस त्रास झाला त्याला. ते पूर्ण असं जीभ चावते, त्याला काहीच खाता येत नाही, काहीच होत नाही आणि चालू ताई 11 केल्यानंतरच पारायण त्रास पूर्ण होतो. करा, संपूर्ण होतील बरोबर. कारण कसे ते वाईट शक्तीचा जेव्हा त्रास असतो तेव्हा, आणि मनात तर अशी काही नेगेटिव्हिटी आणायची नाही. जे काही वाईट हा, शक्ती पण असेल, पण गुरूंपुढे काही शक्ती हा, काम करत नाही. ठीक आहे. ते सर्व हा, निघत हा, असतात, म्हणून ते हा, शरीराला त्रास होत असतो. तर त्रासाला हा. घाबरायचे नाही. फक्त पारायणची रक्षा त्यांना पाण्यातून द्यायची आणि तिसरं हो, पारायण पूर्ण पाण्यातनं करा. हा. द्यायचे. हा. आणि उद्या श्री उद्या स्वामी समाप्ती समर्थ. आहे पारायणाची, तर उद्या चतुर्थी केली तर चालेल का? चालेल ताई, काही प्रॉब्लेम नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. रेखा ताई, श्री स्वामी समर्थ भी आप बोलिए. श्री स्वामी समर्थ. हा ताई, बोला. हा, मी रेखा भगत बोलते. आपलं आमचे सासऱ्यांची पुण्यती हे असते, समाधी आहे ती उद्या आम्ही विसर्जन करणार आहे, तिथे विधी करणार आहे. म्हणजे हा, काय समाधी ते समाधी बांधलेली समाधी? असतात. हा, आस्था असतात ना, आस्था ठेवलेल्या आहेत त्यात सासऱ्यांच्या. तर त्याच्या उद्याच्याला उद्यापन करणार आहे, ते ही करून टाकायचंय ते विसर्जन. ताई, तुम्ही कोणत्या ऍडमिनशी संपर्कात आहात? भगत इकडंच आहे, तुम्ही श्री स्वामी समर्थ आहे. नाही नाही, तुम्ही कोणाशी बोलतात, म्हणजे ऍडमिन मधून कोणाशी बोलतात का? कारण मला ह्याबद्दल माहिती नाहीये. किसी को पता है क्या हा कुछ, तो प्लीज मार्गदर्शन करें. हा, पण आशीर्वाद असण्यासाठी नाशिकला जाणार आहे आम्ही. अच्छा, ओके. नारायण नागबळी विधी करणार आहे का तुम्ही? हा हा, ओके, ठीक आहे ताई, चालेल. प्रभूंचे नाव घेऊन जा आणि ग्रामदेवतांचे मान सन्मान करा. ठीक आहे. श्री स्वामी बर समर्थ. बर, आशीर्वाद पाहिजे दादांचं, गुरु. अवश्य असतो ताई. आता इतकी सुंदर मार्गदर्शन केलं दादांनी. त्या हम्म, सेवेबद्दलही सांगितलं, नारायण नागबळी विधीबद्दलच. मग आशीर्वाद असतो आपल्याला. हा. श्री बर स्वामी बर बर. समर्थ. नारायण श्री स्वामी नागबली समर्थ. नाहीत म्हणत नाहीत ते. काय झालं? नारायण नागबली विधी नाहीत म्हणत, अस्थि विसर्जन, त्यांची ती समाधी आहे ना, त्याचे विसर्जन करायला जायचं असं सांगतात वाटतं. ते व्यवस्थित हे करत नाही. ठीक आहे ताई, तुम्ही एक काम करा. तुम्ही हा, जे नंतर ऍडमिनशी फोन करायला संपर्कात सांगा. आहात ना, त्यांना कॉल करा तुम्ही. तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील. कारण हे रात्रीच्या वेळी असे प्रश्न नका हम्म, विचारू. श्री स्वामी समर्थ. बर बर, श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला बोलायचं असतील बोला. अनुभव सांगा सर्वांनी आपले आपले. श्री स्वामी समर्थ ताई.
श्री स्वामी समर्थ ताई बोलिए. ताई मला काल मी जळगाववरून बोलते चारुशिला चौधरी. हाँ हाँ बोलिए. मला काल मंगळवार होता ना, काल असा अनुभव आला की मी सकाळी 4:15 उठले आणि म्हटलं मला पारायण करायचंय. दादांनी दिलेल्या सेवेमधलं स्वामी चरित्र माझं करायचं होतं. म्हणून मग मी आंघोळ वगैरे करून देवघर सगळं स्वच्छ पुसलं आणि नंतर चहा केला. चहा केल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवला आणि आपलं स्तवन म्हणत होते. तोपर्यंत महाराजांजवळ तो चहा ठेवलेला आणि नंतर असं बघते तो चहा थोडा महाराजांनी घेतलेला दिसला मला. थोडीशी लेव्हल कमी झालेली होती आणि नंतर थोड्या वेळानंतर तो मी घेतला ना, तो चहाची टेस्ट इतकी सुंदर लागत होती ताई की खूपच. महाराजांनी प्रसाद होता तो खूप सुंदर. महाराजांचा प्रसाद आहे. हो, हा मला काल अनुभव आला. म्हणजे त्याच्यानंतर मग मी आपलं गायत्रीच्या माळांचं हवन केलं. खूप सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. आज ताई मी जप कराल तर सकाळी जप करताना दादा इथं औदुंबरला येणार आहेत ना, मग ते जप करताना त्यांचं असं ध्यान होतं म्हणताना त्रिमूर्तीच्या अवतारात दादा दिसत होते. खूप सुंदर. सतत आणि जप करताना सतत कोणतर मागं उभं राहिल्यागत पुढं कोणतर आल्यागत सारखं असं म्हणजे भास होतात मला. खूप सुंदर. अति सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर. चारुशिला ताई, प्रभूंनी प्रसाद ग्रहण केला तुमच्या घरी. हो ताई. श्री स्वामी समर्थ. दादाजी होते तिथे खूप प्रसाद सुंदर. ग्रहण करायला. हो. आणि ताई आमची सर्वांची इच्छा आहे औदुंबरला यायची. फक्त माझ्या मुलाचा 80 वर्ष झाल्यानंतर ऑपरेशन ठरलंय. तर ते लवकरात लवकर झालं ना तर आम्हाला औदुंबरला व्यवस्थितपणे येता येईल तिथं. अवश्य येणार ताई. तुम्ही फक्त प्रभूंना प्रार्थना करा. अवश्य येणार. हा, हो हो. श्री स्वामी समर्थ. काळजी नका आणि करू. माझा मुलगा रोज आता औदुंबराला 108 प्रदक्षिणा घालायला पण जातो आहे. खूप सुंदर. सर्व बरं होईल ताई. काळजी हो नका हो करू. हो. हा. श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. अजून कोणाला बोलायचे लवकर बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शेअर करा अनुभव पटकन. चालेल. ठीक आहे चालेल. आणि ज्या कोणाला आज जॉईन करता नाही आलं त्यांनाही तुम्ही मीटिंग शेअर करू शकतात. कारण आजची जी मीटिंग होती ते तुमचे जीवनातले जे काही प्रश्न उत्तर असतील सर्व प्रश्नांचे उत्तर आज तुम्हाला भेटलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर प्रश्न नाही विचारलं तरीही तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर भेटलंय की तुम्ही कसे तुमची सेवा करू शकतात. म्हणजे तुम्हाला आर्थिक परिस्थिती असेल खराब तर तुम्ही श्रीयंत्राची सेवा करू शकतात. ठीक आहे.
श्रीपाद चरित्र करू शकतात. हे असे तुम्ही सेवाए प्रश्न अवश्य विचारायचे, म्हणजे एक मार्गदर्शन घ्यायचे. असं मनातून सेवा नाही करायची, कारण आपल्याला माहिती नसतं. पण दादांनी इतकं सुंदर मार्गदर्शन केलंय की जर एखादी सेवा तुम्ही केली तर तुम्हाला अवश्य त्याचे फळ भेटू शकतोय. सर्वांनी हे मीटिंग सर्वांना शेअर करावी. आसपास शेजारतील जे असेल, जे तुमचे रिश्तेदार नातेवाईक वगैरे असेल त्यांनाही शेअर करा आणि त्यांना सर्वांना मेळाव्यासाठी पण आपण प्रयत्न करावे येण्याच्या, म्हणजे एक मार्गदर्शन करा की मेळाव्यामध्ये काय आपल्याला फल भेटतोय. बघा ते त्यांचे किती सुंदर अनुभव होता. त्यांना मार्ग भेटत नव्हता तरीही कसे कोणत्या रूपात प्रभू येऊन आपली मदत करतात आणि आपल्याला सोडून देतात तेही आपल्याला कळत नाहीये. म्हणून आपण मेळाव्याच्या येण्याचे पण प्रयत्न करावे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई बोला. नारळाला तडा गेलेला, ते कापूर धूप केलेला, तर मग त्याला काय करावं लागेल? विसर्जन करायचे ताई. म्हणजे विसर्जन म्हणजे पाण्यात सोडायचं का? पाण्यात सोडा किंवा हे आपले निर्माल्याची कुंडी असते ना मंदिरात, तिथे पण सोडू हा, शकतात. ठीक आहे, बर. चालेल. श्री स्वामी. खायचं नाही ना पण? नाही नाही नाही, खाऊ नका. बर, तुमची घरातली सर्व नेगेटिव्हिटी निघते म्हणून ते तडा जातोय. खाऊ नका बर ताई. बर बर. विसर्जन करायचं ना बाहेर मंदिरात? हा, मंदिरात विसर्जन करा बर किंवा वाहत्या पाण्यात सोडा. बर. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ताई बोला. श्री स्वामी समर्थ. हा ताई बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा ताई बोला. श्री अभिरुची स्वामी ताई. समर्थ. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. मी ना जागृती ताईंच्या ह्याच्यावर व्हॉट्सअपला पण आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण मेसेज हे केलेले सेवा. कधी 1 महिन्यापूर्वी. अजून मला सेवा आली नाही. माझ्या हातीचा जरा प्रश्न आहे ते. आणि परत तुम्ही जागृती ताईंना मेसेज करा, कारण कसं असतं सेवेमध्ये केले काहीतरी मेसेज. मिस होऊ शकतो ना. नाही, मी मेसेज केले त्यांना. बरं ठीक आहे ताई, परत एकदा मेसेज करा. ताई पाठवतील ना सेवा, किंवा तुम्हाला ना दुसऱ्या नंबरवरून सेवा पण आली असेल तेही तुम्ही बघा. ठीक आहे. एखाद्या वेळी कसं असतो की सेवा तुम्हाला आली असते पण तुम्ही बघत नाही व्हॉट्सअपवर, आणि जे ऍडमिन्सला तुम्ही प्रश्न पाठवतात तेच ऍडमिन्स तुम्हाला सेवा पण पाठवेल असं नाहीये. सर्व ऍडमिन्सची जे जिम्मेदारी असते ते वेगवेगळी असते. म्हणजे त्यांना तुम्ही प्रश्न पाठवला तर दुसरा ऍडमिन ही तुम्हाला सेवा पाठवू शकते. म्हणून तुम्हीही व्हॉट्सअपला मेसेज वाचत चला, आणि नाही जर तुमचे प्रश्न झाला असेल, उत्तर नाही मिळालं, तर परत ताईंना मेसेज करा की ताई तुम्ही माझे मेसेज बघा आणि मला रिप्लाय करा. माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही भेटलं तर ताई तुम्हाला चेक करून परत सांगतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. ताई बोला. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. श्री स्वामी समर्थ. हा, मी बुलढाण्यावरून बोलते. हा ताई बोला. मी मीना जाधव. आणि मला दादांनी सेवा दिल्या होत्या औदुंबर प्रदक्षिणेच्या. तर माझा गुडघ्याचा त्रास असल्यामुळे मी रोज 11 मारते समजा प्रदक्षिणा. त्या दिवशी मी सकाळी म्हटलं, आपण विचारलंच नाही, म्हटलं किती 108 एकाच वेळी मारायच्या की रोज 108 मारायच्या प्रदक्षिणा. तर मग लगेच दीदीने संध्याकाळी ग्रुपवर टाकलं किंवा प्रदक्षिणा कशा घालाव्या, गुरुचरित्राचे नियम कसे असतात. मला एकदमच एवढं भरून आलं. म्हटलं बापरे, जे मनात होतं तेच आपल्याला लगेच संध्याकाळी मिळून गेलं. आणि एक दुसरा अनुभव असा की मी जेव्हा प्रदक्षिणा घातली सोमवारी 11 वेळा घालायला सांगितलं, तर मग ते 11 वेळा मी घालायला लागली तर एक छोटासा श्वान आला आणि माझ्या मागे मागे त्यांनी 3 प्रदक्षिणा घातल्या ताई, आणि एकदम बाजूला चालला गेला.
तो एक अनुभव. आणि मारुतीची सेवा दिलेली होती. तर मारुतीची सेवा मी रामरक्षा म्हणायला लागली. रामरक्षा म्हटल्यावर 3 मुली आल्या 10 वर्षाच्या आतील आणि माझ्या बाजूने बसलेल्या. रामरक्षा त्यांनी ऐकली आणि लगेच चालल्या गेल्या त्या. एकदम मला एवढा मोठा अनुभव आला तो की खूप श्री सुंदर. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज येत नाहीये. आवाज येत नाही. येतोय दादा. तुम्हाला नाही आलं का? येतोय आवाज. श्री स्वामी नाही ना, आवाज समर्थ. कमी आहे आवाज. हा, त्यांचा आवाज कमी होता पण येत होता दादा. श्री स्वामी समर्थ. चालेल. अजून कोणाला बोलायचे? संध्या कांबळे ताई बोलायचे ताई? संध्या कांबळे ताई तुम्हाला बोलायचे का? चालेल. ठीक. प्रार्थना घेऊया आपण. गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभ अर्पणमस्तु. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.